Others start, others join, we'll try to start. Okay, so this was the engine what we are discussing about in this particular subject. So the name itself is IC engine, and these are the different components that will be used in the construction of a IC engine. We have a list of it. तर त्यात यातला प्रत्येक कॉम्पोनंट नक्की काय आहे, कशासाठी यूज केला जातो, कुठे यूज केला जातो, त्याचं पर्पज काय आहे, त्याच्यामध्ये टाइप्स असतील तर ते टाइप्स काय काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत पाहिजेत. जरी तो आपला सिलेबसचा पार्ट नसला तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत, कारण आपल्याला सिलेबसच्या दृष्टीनं लिस्ट ऑफ पार्ट्स दॅट इज सफिशियंट. But from a mechanical engineering point of view, you should know what this particular part is, how it is going to work, why it is so. आपण प्रत्येक पार्ट ज्या वेळेला डिफाईन करणार आहे त्यावेळेला डिस्कस करणार आहे त्यावेळेला ते तर या गोष्टी सगळ्या कव्हर करूच. जसं की आपण ब्लॉक ज्या वेळेला डिस्कस केला त्यावेळेला असं का आहे असं डिस्कस केलं की इनलाईन मध्ये काय, बी टाईप मध्ये काय, होल्स कशासाठी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण डिफाईन केल्या. त्याचं फंक्शन डिफाईन केलं, त्याचं मटेरियल डिफाईन केलं आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस डिफाईन केलं. तर या सगळ्या गोष्टी ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर यू शुड बी नोन to you. So because that will help you in understanding the further things when you go further into the design part and all. At that time they are going to help you much. Okay, so that is about the engine block, and then we discussed about the next point which we discussed was the cylinder. So what is cylinder, where the in the block, in the engine cylinder block, we place the cylinders. It can be placed inline. If it is placed inline, we call it as an inline engine. If they are placed in two rows, we call it as a V type of engine. If they are placed radially, we call it as a radial engine. And if see means we have different arrangements of the cylinder. त्यातले तुम्ही काय अरेंजमेंट तुम्ही थिअरी ऑफ मशीन सब्जेक्ट मध्ये शिकलेला असालच किंवा शिकाल ज्या वेळेला थिअरी ऑफ मशीन सब्जेक्ट डिस्कस करायचा. ओके, सो देअर वी विल नॉट गो टू डीपर इन टू दॅट. मग त्या सिलेंडर साठी मटेरियल काय किंवा या सगळ्या गोष्टी, ते मटेरियल तसं का लागतंय, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. तर हे होतं रोटर इंजिन. तुम्हाला थिअरी ऑफ मशीन मध्ये इन्व्हर्जन्स ऑफ 4 बार मेकॅनिझम, तिथं तुम्ही हे रोटर इंजिन नावाचा एक शब्द तुम्हाला आढळतो. तर ते असं असतं. इथं बघा, ही ते एक शाफ्ट आहे आणि या शाफ्ट वरती नंबर ऑफ पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट्स कनेक्टिंग रॉड थ्रू कनेक्ट केलेले असतात. ओके, सो या सगळ्या याच्यामध्ये कंबशन, कुठल्याही याच्यामध्ये कंबशन झालं तर त्याचे फायनली पॉवर याला येतं. आणि मग ह्याचं अरेंजमेंट कसं असतं किंवा त्याचं बॅलन्सिंग कसं करायचं किंवा या सगळ्या गोष्टी तर आल्याच. ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर यू शुड बी नोन टू यू. देन यू हॅव द व्ही टाईप ऑफ इंजिन. इथं बघा व्ही टाईप काय याला म्हणलं, ही इथं सिलेंडर असे आहेत, इथले सिलेंडर असे आहेत तिरके. सो इट इज समथिंग लाईक दिस. Okay, they are located like this. So we now since 8 cylinders are there, on this side 4, on the other side 4, we call it as a V8 type of engine. V8, EIGHT, 8. Okay, V8 type of engine. And in this particular case, it is also a 8 cylinder engine but a radial engine. Okay, either 1 2 3 4 5 6 7 8 cylinders are there. Okay, so a rotary 8 cylinder engine and a V8 type of engine. Both are shown over here, which we have discussed earlier. Now this was the radial engine, the Wankel engine. आता हे मी जसं तुम्हाला मागे सांगितलं मागच्या लेक्चर मध्ये की दिस इज अ कमर्शियली वायबल टेक्नॉलॉजी नाव, बरोबर. इथं ऑफसेट मध्ये हे जी लोब आहे, एक ट्रायंग्युलर लोब दिसतोय तुम्हाला. हा लोब जर ऑफसेट बसवलेला असतो त्यामुळे काय होतं की याचं वर्किंग अशा प्रकारे असतं की आता इथं समजा इथं काय आहे की हे रिजन तुमचा आता समजा इनलेट दिलं, तर इथं इनलेट दिलं तर हे ज्यावेळेला फिरत 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 येईल
त्यावेळेला हा पॉइंट असा 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 सरकत जाईल. आणि मग इकडं आलं की ही सॉरी ही बेसिकली इनलेट साइड आहे. हा म्हणजे असं जर रोटेट होत असेल क्लॉकवाईज तर त्या केसमध्ये हा इनलेट आहे. तर इथं इनलेट आलं बरोबर. आणि हा इकडं ज्या वेळेला म्हणजे हा पॉइंट ज्या वेळेला सरकत इकडे येईल त्यावेळेला इथं असं होतंय. इथं असं होतंय म्हणजे काय होतंय, इट इज गेटिंग कॉम्प्रेस्ड. बरोबर. आणि इकडून पुढं इकडं सरकलं, इथं कंबशन वगैरे होतंय आणि इकडून इथं येईपर्यंत इथं या रिजन मध्ये ते एक्झॉस्ट होतंय. तर हा दिसतोय तुम्हाला इथं, ही जी आहे हा इनलेट पोर्ट आहे, हा दिसतोय तो एक्झॉस्ट पोर्ट आहे. बरोबर. तर हा एक्झॉस्ट मग इथून असं पुढे सरकेल तसं एक्झॉस्ट होत राहणार. आणि नंतर परत म्हणजे सायमल्टेनियसली 3 स्ट्रोक्स आर गोइंग ऑन. या रिजन मध्ये एक्झॉस्ट स्ट्रोक चालू आहे, इकडं इनटेक स्ट्रोक चालू आहे आणि इथं कंबशन चालू आहे. ओके. सो दॅट इज द ब्युटी ऑफ दिस पर्टिक्युलर डिझाईन. तर इथं काय झालंय बघा, अजून एकदा तुमच्या लक्षात येईल, ही जसं फिरेल, ही जसं हा लोब जसा फिरत जाईल तसं सायमल्टेनियसली इथं एक्झॉस्ट स्ट्रोक चालू आहे, हा इथं असताना ही बाजू इकडं असताना इथं इनलेट झालं होतं आणि नंतर इकडे आले त्यावेळेला कंबशन झालं आणि इथं आता एक्झॉस्ट होतंय. म्हणजे हा आता इथं इनलेट चालू आहे, इथं एक्झॉस्ट चालू आहे आणि इथं कंबशन चालू आहे. सो या लोबच्या 3 भागात 3 प्रोसेस सायमल्टेनियसली चालू असतात. म्हणजे एका रोटेशन कंप्लीट झालं की त्यात बघा किती प्रोसेस होत आहेत. म्हणजे आता इथं हा पॉइंट इथं आहे असं गृहीत धरला, पुढच्या वेळी हा इथं येईपर्यंत बरोबर याचं काय झालेलं असतंय, इथं आता इथं आहे म्हणजे इनलेट झालं, इथं कंबशन झालं, इथं एक्झॉस्ट होऊन परत पुढच्या स्ट्रोकला चालू झालेलं आहे. ही जी आहे या स्ट्रोकचं इथं एक्झॉस्ट होऊन पुढं इथं इनलेट घेऊन परत कंबशनसाठी पुढच्या वेळेला गेलेला असेल. आणि हा आहे तो आता एक्झॉस्ट झालेला आहे, परत इनलेट होऊन कंबशन होऊन परत पुढच्या एक्झॉस्टला आलेला असेल. बरोबर. So 3 strokes are simultaneously happening. And 100 and किती बघा 360 divided by 3 120. बरोबर. तर every 120 degree rotation of the shaft will give you 1 power stroke. Okay. And therefore balancing also is very nice with this particular type of engine. ओके. सायमल्टेनियसली आयसी इंजिन मध्ये आपल्या रेसिप्रोकेट मध्ये कसं असतं, सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन, एक्झॉस्ट. आणि त्यावेळेला शाफ्ट तुमचा दोनदा शाफ्ट फिरल्यानंतर 1 पॉवर स्ट्रोक मिळतो. इथं काय, शाफ्ट एकदा फिरला की एकदा फिरलं की 3 पॉवर स्ट्रोक त्यातच झाले. एकाच रोटेशन मध्ये 3 पॉवर स्ट्रोक आपल्याला मिळाले. सो power generation capacity is very high. A nice engine. So many advantages are there with the Wankel engine, but it has some disadvantages. तर काय झालं की ही कन्सेप्च्युअली खूप चांगला आहे आणि theoretically also thrice the power of engine, IC engine we get in this particular case for every rotation. बरोबर. Every rotation 3 power strokes we are getting. आणि डिझाईन सुद्धा खूप चांगली आहे. बट ओनली थिंग इज दॅट यू कॅन सी ओव्हर हिअर, इथं एक्झॉस्ट चालू आहे, इथं इनटेक चालू आहे, इथं कंबशन चालू आहे. सो जनरली दिस पर्टिक्युलर पार्ट्स गोज टू बी व्हेरी हाय टेम्परेचर. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, या कंपार्टमेंटमधून या कंपार्टमेंटमध्ये किंवा या कंपार्टमेंटमधून या कंपार्टमेंटमध्ये किंवा या कंपार्टमेंटमधून इकडं लीक होण्याचे चान्सेस आहेत अक्रॉस दिस पर्टिक्युलर पॉइंट्स. या पॉइंटच्या अक्रॉस लिकेज होण्याचे. मग इथं काय की इथं सील्स बसवलेले असतात. अँड व्हॉट हॅपन्स इज विथ यूज द सील्स at this particular locations getting worn out. And since they are working at a continuously high temperature, the wear is higher, and therefore frequent requirement of this particular seals is one of the major problem, because थोडंसं वेअर आउट झालं की मग इकडून इकडे लिकेज म्हणजे आता इथं कॉम्प्रेशन झाले तर कॉम्प्रेशन झाले तर काय होणार, इकडचं काय गॅस इकडे लीक होणार, इकडचं काय गॅस इकडे लीक होणार. बरोबर. सो सच थिंग्स हॅपन
and therefore the sealing, okay, sealing between this particular this compartment and this compartment, okay, here, which is located at this particular locations. The wear of this particular sealing is the most important problem which Wankel type of engine faces, and that is the only hurdle which has prevented this particular engine from becoming much popular. तो एकमेव डिसएडव्हान्टेज असा आहे की ज्याच्यामुळं हा ह्या खूप चांगलं डिझाईन असून सुद्धा ह्याला जास्त पॉप्युलॅरिटी या टाइपला इंजिनला मिळालेली नाही, बरोबर. याचं नाव आहे वँकल इंजिन. तर वँकल इज द नेम ऑफ द सायंटिस्ट हु हॅज इन्व्हेंटेड दिस टाइप ऑफ इंजिन. ओके, सो दॅट वॉज अबाउट द इंजिन, वँकल इंजिन. हे कमर्शियली सुद्धा ट्राय झाले आहे सुद्धा, पण एवढा एकच प्रॉब्लेम येतोय इथं, ही जी सील्स वापरलेत, सील्स विअर आउट झाले की मग ते प्रॉब्लेम द्यायला चालू करतोय. Then we have this, all these things we have discussed earlier also. वेळेवर का मला जॉईन होत नाहीत, भरपूर वेळ झाला आता तरी सुद्धा अजून जॉईनच होत आहेत, 15 मिनिटं होऊन गेली. ओके, so this was the cut section of the engine cylinder which we have discussed in detail. तर इथं बघा ही जी आहे कूलिंग पॅसेजेस आहेत, कूलिंग पॅसेजेस आहेत. या कूलिंग पॅसेजेसच्या अलीकडे दिसतंय ते तुमचं लायनर आहे, सिलेंडर लायनर आहे. आणि म्हणजेच काय, तर इथलं जी पाणी आहे त्या लायनरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं. इन दॅट पर्टिक्युलर केस how the heat is being transferred is the heat is transferring during cooling process is the heat from the gases over here will be conducted. इथं convection होत आहे. When the heat is transmitted from one fluid, gas is a fluid, one fluid to the solid, here this is a solid, it is called as convection. इथं convection होत आहे. परत या एंड पासून या एंड पर्यंत metal to metal contact, so the flow heat is flowing through metal, metallic part, therefore it is conduction. आणि नंतर या साइडला आल्यानंतर इथून from the metal surface to the coolant liquid, which whatever is water or whatever is, that means heat is transferred from a solid to fluid, that is again convection. So convection, conduction, convection, that is the three modes of heat transfer coming over here in case of a wet liner. While in case of a dry liner, here from the mixture to the surface it will be convection, and the liner and the cylinder surface will be in metallic contact with each other, so it will be conduction only from this to this conduction. Okay, and later whatever, depending on whatever method is being provided to take the heat out, depending on that it will be decided. Okay, so this is the difference in the heat transfer modes, whatever is happening in case of a wet liner and a dry liner. हे झालं हे तुमचं सिलेंडर हेड. सिलेंडर हेड मध्ये काय काय आपण डिस्कस केलं की वॉल्स वापरले जातात, दिसत आहेत तुम्हाला. तर इथं एक क्वेश्चन मला या रिलेटेड आठवतंय की इथं तुम्हाला दिसतंय की एक वॉल छोटा दिसतोय, एक वॉल मोठा दिसतोय, आणि आपण असं म्हणालो की नाव यू आर ऑल डिप्लोमा स्टुडंट्स, यू नो व्हेरी वेल, दोन टाईपचे वॉल्स आहेत इथं लिहिल्याप्रमाणे, एक्झॉस्ट वॉल आणि इनटेक वॉल. तर दोन टाईपचे वॉल्स आहेत. तर ह्यातला वॉल्स जी दोन असतात त्यातला एक मोठा आणि एक छोटा, आता जसं दिसला तसा, तर त्यातला कुठला छोटा, सॉरी, कुठला इनलेट आणि कुठला एक्झॉस्ट आणि का? सो द क्वेश्चन हिअर इज, I want answer from anybody from the class. There are two walls. One is a bigger wall, one is a smaller wall. One out of that will be inlet, one will be exhaust wall. Now, which one, smaller or bigger? Which one is inlet or exhaust, and why? कुठला छोटा वॉल किंवा मोठा वॉल, कुठला इनलेट किंवा एक्झॉस्ट आहे आणि ते का आहे, या क्वेश्चनचा आन्सर पाहिजे मला. So question over to you. Anybody answer? Can anybody answer? Unmute and give the answer. Anybody willing to give the answer? मागे सांगितलं तसं
चुकायला कुणी घाबरायचं नाही, कारण चुकणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे चुकायला कुणी काही घाबरायचं नाही, आणि चुकलं तर काय फरक पडत नाही, कारण प्रत्येक जण चुकून शिकत असतं. सो एनीबडी कॅन आन्सर? somebody can unmute and give me the answer. एक वॉल छोटा आहे, एक मोठा आहे, त्यातला कुठला इनलेट कुठला एक्झॉस्ट आणि का? हॅलो सर, बोला. मोठं वॉल जे आहे ते इनलेट वॉल आहे, छोटं जे आहे एक्झॉस्ट वॉल आहे सर. बरोबर, करेक्ट, व्हेरी राईट आन्सर. बट रिझन नाव वाय? सर मोठा जो वॉल असते त्याच्यामध्ये एअर मिक्सर आणि फ्यूल मिक्सर जात असतं. एक्झॉस्ट वॉल मध्ये सर्व बर्न झाल्यानंतर काही कमी प्रमाणात राहते, त्यामुळे एक्झॉस्ट वॉल छोटा असतो. बरं, ठीक आहे. एनी अदर आन्सर? Anybody else can give any other answer? Anybody who is having contradictory view? आता जी काय आन्सर होतं ते मान्य नाही असं कोण आहे का? त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आन्सर कोणाला द्यायचं आहे का? Anybody else? Okay. So the answer was correct. That is, the bigger wall is the inlet wall. The bigger wall is the inlet wall. The answer was correct. But the reason what has been given, just look. Inlet मध्ये काय येत आहे? Air, fuel, mixture. Fuel is in the liquid form, droplet form. आणि त्याच फ्युअलचं बर्न झाल्यानंतर गॅस होणार आहे. म्हणजे तसं जर बघायला गेलं तर व्हॉल्यूमच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर इनलेटचं व्हॉल्यूम कमी असणार आहे, आणि तेवढाच मिक्सचर बर्न झाल्यानंतर जे गॅसेस तयार होते त्याचं व्हॉल्यूम जास्त असणार आहे. बघा, कारण मिक्सचर मध्ये काय एअर आहे आणि फ्युअल ड्रॉपलेट्स आहेत, छोट्या छोट्या पार्टिकल फ्युअलच्या, विच इज इन द लिक्विड फॉर्म. आणि ज्या वेळेला ती बर्न होते ती लिक्विड आहे, त्याचं पण रूपांतर गॅसमध्ये होते. त्यामुळं एक्झॉस्ट जर तोच गॅस एक्झॉस्ट मध्ये घेतला, म्हणजे एक्झॉस्ट तयार झाला तेवढ्याच मिक्सचरचा, तर त्याचं व्हॉल्यूम जास्त असणार आहे. का? इथं जी लिक्विड होतं त्याचं गॅसमध्ये रूपांतर झालं. आता आपल्याला माहितीये आपण थोडंसं पाणी कुकरमध्ये ओततो, परंतु त्याची कितीतरी स्टीम तयार होती. दॅट मीन्स when the liquid is being converted into gas, the volume increases tremendously. तर त्या दृष्टीने बघायला गेलं तर मला वाटते जस्टिफिकेशन रॉंग होत. मग आता कुणी काही जस्टिफिकेशन मध्ये काही दुसरं सुचवू शकतं का, अदर दॅन व्हॉट आवर फ्रेंड हॅज गिवन, और ही हिमसेल्फ कॅन मॉडिफाय? अजून काही मॉडिफाय कोण करू शकतं का? ते स्वतः किंवा तुम्ही स्वतः किंवा दुसरं कोणीही? उत्तर बरोबर होतं. मोठा वॉल आहे तर इंटेक वॉल आहे, छोटा वॉल आहे तर एक्झॉस्ट वॉल आहे. फक्त त्याचं कारण काय तिथं थोडंसं डिस्कशन आपण करतो. येस, एनीबडी एल्स? व्हॉल्यूमच्या दृष्टीने बघायला गेलं तर जास्त व्हॉल्यूम म्हटल्यानंतर मोठा वॉल एक्झॉस्ट पाहिजे होता आणि छोटा वॉल इनलेट पाहिजे होता, व्हॉल्यूमच्या दृष्टीने विचार करायला गेला तर. येस, कोण काय देऊ शकतं उत्तर? थोडस सगळेजण जेवण आलेले आहेत, आता जरा थोडस त्या सुस्तीमधून, जेवणाच्या सुस्तीमधून जरा बाहेर या. Can anybody give the answer? I expect answers from you because you are all diploma students who are having much knowledge comparatively to the first year students who come to second year. त्यांच्या कंपॅरिझन मध्ये मी तुम्हाला थोडंसं जास्त एक्सपोजर तुम्हाला असल्यामुळे तुम्हाला त्याचं उत्तर तुमच्याकडून मी अपेक्षा ठेवतोय. येस, कॅन एनीबडी गिव्ह? बरं, ठीक आहे. मी थोडंसं तुम्हाला एक उदाहरण देतो.
आपण फुगा असतोय बघा, फुगा फुगवला, मोठा होतो. एक छोटीशी सुई घेतली आणि त्याला प्रिक केलं. स्प्लिट सेकंड मध्ये त्यातली हवा सगळी निघून जाते. आता तुम्हाला मी एक उदाहरण दिलं. आता हे उदाहरण तुम्हाला क्लू होतं आन्सर साठी. Now can anybody give the justification of why inlet wall is bigger and exhaust wall is smaller? हॅलो हा बोला. सर, इनलेट वाल मध्ये जो असते सर, जाताना ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी असतो सर. करेक्ट, व्हेरी गुड. आणि कंबर्शन झाल्यावरती इंटरनल प्रेशर जास्त असतो सर. करेक्ट, एक्झॉस्ट होताना त्यासाठी छोटा स्मॉल असतो. करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी नाइस आन्सर गिवन by our friend. Can I? Shivraj has given the answer. Shivraj has given the answer. Yes sir. Okay, nice Shivraj. Okay, so the right answer he has given. काय होतंय की आपल्याला इनटेक करताना आपण ऍटमॉस्फेरिक कंडिशन्स मध्ये इनटेक करतोय आणि आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम इज रिलेटेड टू प्रेशर. ज्या वेळेला प्रेशर वाढवतो त्यावेळेला व्हॉल्यूम कमी होतं. ज्या वेळेला आपल्याला प्रेशर रिलीज करतो त्यावेळेला व्हॉल्यूम वाढतं. बरोबर. ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये म्हणजे कमी प्रेशर असलेल्या वेळेला व्हॉल्यूम जास्त असतं. मग आता जास्त व्हॉल्यूम आपल्याला गिव्हन टाइम मध्ये अकॉमोडेट करायचं आहे, आतमध्ये भरायचं आहे सिलेंडर मध्ये. आणि सिलेंडरची व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सीच्या हिशोबानं आपल्याला 90-95 आपल्याला 100% भरायला पाहिजे, पण 100% आपण भरू शकत नाही, पण 90-95 पर्यंत तरी गाठायला लागतं आपल्याला. म्हणजे 95% तर सिलेंडर कमीत कमी भरायला पाहिजे. 95, 96, 97%. आता 97% अवेलेबल रोटेशन टायमिंग. आता टायमिंग किती आहे? समजा पेट्रोल इंजिन घेतलं तर 3000 RPM मिनिमम असतं. बरोबर. मिनिमम डिझेल इंजिन्स अराउंड 2000-3000 RPM मधनं पळतात आणि पेट्रोल इंजिन्स असतात ते 5000 RPM, 6000 RPM अशा हायर रेंज मध्ये असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण 5000 RPM असं धरूया, तर 5000 RPM मध्ये एका मिनिटात 5000 वेळा ती फिरतंय आणि एकदा फिरल्यानंतर त्याच्यामध्ये 2 स्ट्रोक येत आहेत, सक्शन आणि कुठला तरी, म्हणजे 4 स्ट्रोक असतात ना, सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन आणि एक्झॉस्ट. बरोबर. म्हणजे एका रोटेशन मध्ये त्यातले 2 आले तर अर्ध रोटेशन एवढंच वेळ आहे आपल्याकडे ते भरायला. म्हणजे किती खूप कमी वेळ मिळतोय बघा आपल्याला. बरोबर. सम फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड वी आर गेटिंग टू फिल आणि तेवढ्या वेळेत आपल्याला ते भरायचं आहे. आणि पण प्रेशर काय आहे? प्रेशर आपल्याला नॉट कंड्युसिव्ह आहे, योग्य नाहीये. का? प्रेशर कमी आहे. प्रेशर कमी असल्यामुळे व्हॉल्यूम जास्त असतं आणि तेवढा जास्त व्हॉल्यूम आपल्याला अकॉमोडेट करायचं आहे. मग आपल्याला आतमध्ये भरायचं असेल तर आपला दरवाजा मोठा पाहिजे. Therefore, the wall opening is bigger, and to open or close that particular wall opening, which is bigger in size, we require a bigger wall. And therefore, bigger wall is generally the inlet wall in case of IC engine. आणि एक्झॉस्ट मध्ये मग छोटा का? व्हॉल्यूम आतमध्ये भरपूर व्हॉल्यूम गॅसचा आहे, परंतु प्रेशर जास्त आहे. आता प्रेशर जास्त असल्यामुळे काय आपल्याला माहिती आहे, जसं फुग्याला एक छोटस छेद पाडलं आणि स्प्लिट सेकंड मध्ये सगळं बाहेर आलं. आपल्याला मोठं बॉल द्यावंच लागत नाही. का? कारण आतमध्ये एवढं प्रेशर आहे की मार्ग मिळूच तर ते बाहेर जायला बसलंय गॅस. ओके. So very easily it will be coming out even if we give a smaller passage, and therefore the inlet walls are bigger in size than compared to that of a exhaust wall. I hope everybody agree with the discussion what we made as a justification of why bigger inlet walls are bigger than exhaust walls. See, ही जी आहे ना, ही way of thinking आहे ना, ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर तुम्हाला डेव्हलप करायची. ओके. असं विथ जस्टिफिकेशन तुम्हाला मी असं म्हणत नाही की मला सगळं माहित आहे.
मला काही माहित नाहीये, रादर मला खूप थोड्या गोष्टी माहिती आहेत. परंतु ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर तुम्ही असा व्ह्यू ठेवायला पाहिजे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं रिझन माहित असायला पाहिजे. आणि नॉट नेसेसरी तुम्हाला तो विषय जे माणूस शिकवतो त्याला ती माहित असेलच, परंतु तुम्हाला जर वाटत असेल की त्याचं उत्तर तुम्हाला यायचंय तर तुम्हाला देन यू हॅव टू गो फॉर रीडिंग द बुक्स आणि यू हॅव टू फाइंड आउट द सोल्युशन्स. आणि एकदा का ही आपल्याला ती सवय लागली की प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायची, देन आय विल से दॅट आफ्टर 4 years when you are going out of this particular institute, you will be a real engineer because you have now practiced by mind the most important quality of problem solving. कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करावा लागतो आणि प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलं आणि त्याचं सोल्युशन पर्यंत तुम्ही पोहोचला की देन यू आर बिकमिंग एन इंजिनियर. Already we have discussed this. We will not give much time over here. So this was the cylinder head we have discussed. In the cylinder head we have walls, we have the wall operating mechanism. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. नंतर आपण परत आणखी डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. Then we have here the manifold. Manifold म्हणजे it is a connection of pipes, piping arrangement where the mixture which is coming in from here is being distributed to the cylinders. So here we have 4 cylinders. इथं बघा वॉल्स आहेत. हे वॉल ओपन झाला की इकडे मिक्सर येणार, हे वॉल ओपन झाला की इकडे मिक्सर येणार, हे वॉल ओपन झाला की इकडं, आणि ही वॉल झाला इकडं. सो दिस इज बीइंग इनलेट मॅनिफोल्ड. इथं थ्रॉटल आहे. इथं थ्रॉटल म्हणजे काय असतं, असा गोल एक हे असतो, बटरफ्लाय वॉल असतो. तो बटरफ्लाय वॉल असा फिरला की गॅस पास झाला, आणि तो असा झाला आडवा झाला की मग तो बंद झाला, पॅसेज बंद झाला. म्हणजे हे असं मी म्हणतो, इथं आता दिसतंय ना, याला असं आडवं असं पॅसेज आहे आणि त्याला असं आडवं असं बंद झालं. मग हे असं ओपन केला, मग आपल्याला ऍक्सलेटर याला कनेक्ट केलेला असतो. मग ऍक्सलेटर जसं आपण फिरवू तसं हे ओपन होत जातं आणि जास्त मिक्सर तो अलाव करत जातो. इनलेट अँड एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, 2 प्रकारचे मॅनिफोल्ड. बरोबर, इनलेट आणि एक्झॉस्ट. त्याला मटेरियल कुठलं? अल्युमिनियम. मटेरियल अल्युमिनियम का जनरली वापरतो? कारण अल्युमिनियम मध्ये सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी, इट इज अ गुड, व्हेरी गुड कंडक्टर ऑफ थर्मल कंडक्टर ऑफ, इट इज हॅव्हिंग व्हेरी गुड थर्मल कंडक्टिव्हिटी. बरोबर. आणि आपल्याला यात एक्झॉस्ट गॅससाठी वापरताना प्रिफरेबली वी हॅव टू रेडिएट द हीट आउटसाइड. हीट काढून टाकायला लागतं, हीट स्टोर करायची नाही आपल्याला, जास्तीत जास्त रेडिएट करून सोडून द्यायची. बरोबर. आणि इनलेट साठी असताना सुद्धा आपल्याला वी हॅव टू एन्श्योर दॅट द हीट फ्रॉम द गॅसेस इज बीइंग टेकन अँड मिक्सचर इज बीइंग फॉर्म्ड. तर तिथे सुद्धा एक हीट ट्रान्सफर फिनॉमिना येते. वी विल बी डिस्कसिंग इन लेटर ऑल दिस थिंग्स इन डिटेल लेटर. ओके. So that is where the use of aluminium. Moreover, aluminium is having so many other properties like castability. Intricate shape मध्ये आपल्याला हे डिझाईन करावं लागतं. तर ही शेप कशी असते वगैरे थोडंसं क्रिटिकल डिझाईन होतं, पण तरी सुद्धा मी थोडक्यात सांगतो की तुम्हाला काय होतं. हे तुमचं इनलेट मॅनिफोल्डचं इनलेट आहे, इनलेट भाग. इथून आलेला गॅस आपल्याला असा, उदाहरणार्थ असं धरूया, हे असं आपल्याला द्यायचं आहे वेगळ्या वेगळ्या सिलेंडरला. तर इथे एक सिलेंडर असं आपण वेगळ्या वेगळ्या सिलेंडरला देतोय. ओके. तर इथे एक सिलेंडर, 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 असं जी काय असेल ती नंबर ऑफ सिलेंडर्स आहेत. आता बघा, इथून मिक्सर आलं, इथून मिक्सर आलं, इथून मिक्सर येते आतमध्ये, तीच मिक्सर इकडे पण जाते आणि हेच मिक्सर इकडे पण जाते. बरोबर. आता यात भाग पडले, म्हणजे those cylinder which are nearer to the inlet, those cylinder which are away from the inlet. आता लॉजिकली तुम्ही सांगा मला की कुठल्या सिलेंडरला जास्त मिक्सर मिळू शकतं? The middle 2 cylinders. Correct, very good. का? They are nearer, so the travel distance is lesser over here.
आणि आपल्याला माहितीये, आपल्याला बघा, टाकीपासून जवळ आपलं घर असेल तर आपल्याला पाणी प्रेशरने मिळतं. टाकीपासून आपण जसं आपलं घर लांब 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 जाईल तसं पाण्याचं प्रेशर कमी कमी होत जातं. का? कारण the fluid is interacting with the surface of the pipe and the energy is lost, and therefore pressure is going to decrease. So there is a pressure drop as the friction is going to become more and more. So longer the path of travel, lesser will be the pressure. म्हणजेच ह्याचा अर्थ असा झाला की this cylinder is going to get mixture, this one will get a mixture lesser pressure than this. म्हणजे हिथं येणारे मिक्सर आहे ते जास्त प्रेशरचं असेल आणि हिथं येणाऱ्या मिक्सरचं प्रेशर कंपॅरेटिव्हली याच्या कंपॅरेटिव्हली कमी असेल. आता वी सेड प्रेशर इज रिलेटेड टू व्हॉल्यूम. ओके, मग परंतु इथं व्हॉल्यूम तर फिक्स आहे, या पाईपचा व्हॉल्यूम आहे तेवढंच येणार. मग त्या केसमध्ये इथं प्रेशर जास्त प्रेशरने येते म्हणजे इथं थोडक्यात क्वांटिटी जास्त मिळते, व्हॉल्यूम तेवढंच राहिलं. इथं पण व्हॉल्यूम तेवढंच राहिलं, परंतु प्रेशर कमी असल्यामुळं इथं व्हॉल्यूम कमी झालं. म्हणजेच काय, साइडच्या सिलेंडरला आता तुम्हाला कमी प्रेशरनं मिक्सर मिळतंय आणि त्याचं व्हॉल्यूम सुद्धा कमी आहे. आता म्हणजेच काय, द फ्युएल क्वांटिटी विच इज गोइंग टू बर्न इन दिस पर्टिक्युलर सिलेंडर इज गोइंग टू बी लेसर दॅन दिस सिलेंडर. म्हणजेच द पॉवर प्रोड्यूस्ड इन दिस पर्टिक्युलर सिलेंडर इज गोइंग टू बी लेसर दॅन दिस सिलेंडर. And if this is allowed to happen, then what is going to be the result? The result is going to be unbalance. कारण बॅलन्सिंग केलेलं असतं, इकडून आलेला पॉवर, इकडून आलेला पॉवर, इकडून आलेला पॉवर, इकडून आलेला सगळं एकत्र करून बॅलन्स केलेलं असतं त्या शाफ्टला, विच वी कॉल एज अ डायनामिक बॅलन्सिंग. मग इथं बॅलन्सिंग जी आहे ती आउट ऑफ बॅलन्स होऊन जातोय, कारण एखादा सिलेंडर आपल्याला कमी पॉवर देतोय, दुसरा सिलेंडर आपल्याला जास्त पॉवर देतोय. म्हणजे व्हॉट विल बी द रिझल्ट? द रिझल्ट विल बी द व्हायब्रेशन. वाय? कारण हा सिलेंडर ज्या वेळेला पॉवर देईल त्यावेळेला तो जास्त एनर्जीने फिरणार आणि हा सिलेंडर ज्या वेळेला पॉवर देईल त्यावेळेला तो कमी एनर्जीने फिरणार. सो देयर विल बी चेंज इन द impact which is received by the shaft, and that will result in the vibration of the shaft. Correct? मग हे कशामुळे झालं? कारण या इनलेट मॅनिफोल्डच्या डिझाईन मध्ये प्रॉब्लेम आहे. दिस इज द रोल ऑफ मेकॅनिकल इंजिनियर इन डिझायनिंग द मॅनिफोल्ड. मग काय करायला लागतं? तर मॅनिफोल्ड असं डिझाईन करायचं की सगळ्या सिलेंडरला, ऑल सिलेंडर शुड बी एन्श्युअर्ड ऑफ गेटिंग इक्वल अमाउंट ऑफ मिक्सचर ऑफ इक्वल क्वांटिटी. आता दुसरा एक प्रॉब्लेम त्याच्या अगोदर सांगतो. इथं येणारं मिक्सचर आहे तो सरळ आलं, कुठं थटलं का? नाही, सरळ आतमध्ये आलं. आता इथं जाणारं मिक्सचर आहे इकडं, ते पहिल्यांदा इथं थटणार आणि याची डायरेक्शन चेंज झाली. परत पुढे गेलं, इथं थटणार आणि याची डायरेक्शन चेंज झाली. आता हे यामध्ये काय मिक्सचर आहे? मिक्सचर म्हणजे काय होतं? एअर प्लस फ्युएल इन ड्रॉपलेट फॉर्म. आता आपल्याला माहितीये, एखादा गॅस लॅडेड विथ सम फ्लुइड इज हिट ऑन द सरफेस, what will happen? Gas is going to change the direction, but what happens to fluid droplets? Droplets are going to get settled on the surface. म्हणजे इथं या सरफेस वरती तुमच्या काही फ्युएल ड्रॉपलेट सेटल होणार, परत इथं काही ड्रॉपलेट सेटल होणार आणि gas can go, no problem, gas can change its direction and go, but liquid get settled. म्हणजे इथं येणारं जे मिक्सचर होतं, हे जी काय इथं तयार झालं ती इकडं मिळालं, परंतु इथं येता येता त्यातले फ्युएल ड्रॉपलेट्स थोडे थोडे पाईपच्या सरफेस मध्ये डिपॉझिट झाले आणि इथं येणारं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये आता फ्युएल क्वांटिटी सुद्धा कमी असणार आहे. सो कंपॅरेटिव्हली less fuel is coming over here and comparatively more fuel is coming over here. अरे बापरे, म्हणजे आता मग मेकॅनिकल इंजिनियरचं काम काय झालं? He has to ensure that the volume should be equal at the same time.
the fuel should not settle here or here. Because if you are allowed to settle, then the mixture quality is going to change. And that is where the role of the mechanical engineer is coming. And the final design will be something like this. So something like this, where there will be less obstruction to the flow and smoothly the mixture will be flowing. बरोबर. तुम्ही इथं बघा, इथं हे असं बघा झालंय, गेले असं गेले. हे आपल्याला असं करू शकलो नसतो का? असं असं तसं न करता आपण कसं केलंय बघा, इथं स्मूथली इट इज फ्लोइंग. So less bends, because at the bends fluid tends to settle. बघा, म्हणजे आपल्याला आता फक्त इनलेट मॅनिफोल्ड आपण डिझाईन करतोय, मागच्या 10 मिनिटं झालं. आपल्याला प्रत्येक पार्ट जर एवढे डिझाईन आपल्याला एक्सप्लेन करता म्हणलं तर ते शक्य नाहीये. बरोबर, शक्य नाहीये. आपण एवढं डिस्कस पण नाही करणार. परंतु मी जस्ट एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगितलं की एखाद्या पार्टचं, सिंपल दिसणाऱ्या पार्टचं डिझाईन किती कॉम्प्लिकेटेड असू शकतं. आता ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर्स, कारण तुम्ही ऑलरेडी डिप्लॉय झाले घेऊन एक मेकॅनिकल इंजिनियर म्हणून सर्टिफिकेट घेऊन बाहेर आलाय, तुम्ही मला सांगा ह्या प्रॉब्लेमला आता सोल्युशन काय. फक्त आता ही एक सोल्युशन झालं, ही एक सोल्युशन झालं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय? इंटेक देताना सर आधी 4 डिफरंट पार्ट मध्ये आपण इंटेक देऊ शकतो डायरेक्ट सिलेंडरला. बरं, म्हणजे थोडक्यात 4 ठिकाणी आपल्याला त्याला प्रोड्यूस करावं लागेल. मग 4 ठिकाणी नाही, आता हे जे वरचं आहे ना मेन मोठा पॅसेज, तिथंच 4 डिवायडेशन करून येता येणार ना. बरं, ठीक आहे. पण कसं आहे की इंजिन लांबड आहे, आपण मध्ये बसवलं तर कुठंतरी आपल्याला या सिलेंडर पर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या पाईपची लेंथ वाढणार आहे कडच्या, आणि मधलं जवळच ठरणार आहे. आणि मग वाढलं की लेंथ वाढली, लेंथ ऑफ ट्रायल वाढलं की प्रेशर ड्रॉप आलं. डायव्हर्जन्स. ओके, असं वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट. ऍक्च्युली कसं आहे की ते डिझायनर वरती अवलंबून राहतं की काय काय कन्सेप्ट वापरायचा. मग काय करतात की वॉलचं फ्रिक्शन चेंज करतात, वॉलचं फ्रिक्शन चेंज करतात. म्हणजे लांब जाणाऱ्या पाईपला जास्त स्मूथ ठेवतात आणि जवळचा आहे ते जरा थोडंसं रफ ठेवतात, जेणेकरून फ्रिक्शन दोन्हीकडे सेम होईल. बरोबर. परत अजून एक गोष्ट केली जाते की शेप चेंज करतात. आपल्याला माहिती आहे शेप चेंज झाले की सरफेस कॉन्टॅक्ट एरिया चेंज होतो, जेणेकरून जरी लेंथ वाढलं किंवा लेंथ कमी झालं तरी सुद्धा सगळ्या मिक्सचर ऍट द टिल इट रिचेस द सिलेंडर इट विल हॅव सेम सरफेस कॉन्टॅक्ट एरिया, जेणेकरून फ्रिक्शनल लॉसेस विल बी सेम. बरोबर. शेप, सरफेस, बरोबर, असे वेगळे वेगळे. आणि डायमीटर, आपल्याला माहिती आहे डायमीटर कमी 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 करत नेलं की त्याची वेलॉसिटी वाढत जाते, आणि वेलॉसिटी जेवढी जशी वाढत जाईल तसं सेटल होण्याची टेंडन्सी कमी होते. बरोबर. तर म्हणजे आपण बघा, टाकीच्या जवळ असलं तर आपल्याला जी काही मोठी पाईप आहे त्यातनं आपल्याला पाणी मिळू शकतं, पण आपण जसं जसं लांब जाऊ तसं आपल्याला ते बारीक बारीक पाईप टाकत जाऊन न्यावं लागतं, कारण आपल्याला ते प्रेशर ड्रॉप झाल्यामुळे आपल्याला ते प्रेशर ड्रॉप ही करण्यासाठी आपल्याला कमी डायमीटरच्या पाईप वापरून आपल्याला त्या वेलॉसिटी वाढवावं लागते, तर ती तिथपर्यंत पोहोचतो, नाहीतर पोहोचत नाही. So something like that here also we'll be doing. So we'll be playing with the diameter, we'll be playing with the frictional contact surface area, we'll be playing with the shape of the pipes. Okay, so many parameters we will take into consideration, and finally mechanical engineer will decide that the mixture reaching every cylinder is of same quality, same volume, so that same amount of power is going to be produced in each cylinder. I hope everybody understood. Any doubt in this? इथं बघितलं का तुम्हाला डिझाईन बघा कशी आहे हे, त्यामुळे हे अशी डिझाईन आली बघा. इथं बघा हे कसं आहे बघा आलं.
ही अशी का केली, हे असं असं होऊ शकलं असतं, असं असं, तसं न करता ही असं का केलंय, त्याचं कारण ते आहे. ओके, सो दे प्ले विथ सो मेनी पॅरामीटर्स. ओके, शेप, साइज, फ्रिक्शन, कॉन्टॅक्ट सरफेस एरिया, डायमीटर वगैरे वगैरे वगैरे. आणि फायनली इट हॅज टू बी एन्श्योर्ड that everything every cylinder is going to get equal amount of mixture. इथं लायनर होते. कुणाला काही डाऊट आहे का आतापर्यंत जे काही डिस्कस केलं ते? मागे डिस्कस केलेलं तेच केलं, परंतु आपण थोडंसं ऍडिशन करून ते डिस्कस केलं या सिलेंडर लेक्चर मध्ये. ओके, आता पिस्टन पिन नेक्स्ट पार्ट. आतापर्यंत जे काय डिस्कस केलं कोणाला डाऊट आहे का? विचारा. एनी डाऊट असेल तर विचारा, नसेल तर आपण पुढे जाऊ. Anybody having any doubt? I will take a Pomodoro break. Yes. Any doubt? Okay. Since no doubts are there, we'll proceed. Next part is a piston pin. Piston pin. Name itself indicates it is related to piston. पिस्टनच्या आणि कनेक्टिंग रॉडच्या मध्ये आपण जे पिन वापरतो त्याला पिस्टन पिन असं म्हणतात. ओके, सो हिअर दिस इज इट इज ऑल्सो कॉल्ड एज गजन पिन. ह्याचं प्रोनाउन्सिएशन आहे गजन. गुडगाव असं वगैरे मी प्रोनाउन्सिएशन ऐकलंय, तर तसं कोणी प्रोनाउन्सिएशन करू नका, गजनच म्हणा, गजन पिन. ओके, कारण होतं कसं, आपण बरेच वेळा लेक्चर अटेंड करत नाही, मग आपल्याला माहित नसतं, आणि मग आपण इथं स्पेलिंग काय, GUDGEON, गुडगाव, आपल्याला तो गुडगाव वगैरे असं कोणी प्रोनाउन्सिएशन शक्यतो करू नका. इट इज अ गजन पिन. ओके, सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ गजन पिन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पिस्टन पिन. द कन्स्ट्रक्शन इज समथिंग लाईक दिस. मग इथं तुम्ही इथं वाचलं तर लक्षात येतंय की इट इज मेड ऑफ हार्ड अँड स्टील. बरोबर, fitted through the piston bosses. आता piston boss म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. And the small end of a connecting rod. It allows to connecting rod to swell. Swell म्हणजे हे स्वेलिंग मोशन झालं. ओके, तर हा स्मॉल एंडचा कनेक्टिंग रॉडचा स्मॉल एंड आहे, ह्याच्यामध्ये ह्याला स्वेल, कारण हे असं होतंय, असं होतंय ना, करेक्ट, असं होतंय, त्यामुळे ह्याला स्वेल व्हावं लागतं. It connects the piston to connecting rod. काय करते, पिस्टनला आणि कनेक्टिंग रॉडला कनेक्ट करते. इट इज मेड ऑफ अ हॉलो फॉर लाइटनेस. मटेरियल इज प्लेन कार्बन स्टील 10CA. आता हे 10CA हे सगळं मेटलर्जी पार्ट आहे. तुम्ही सरांकडून मेटलर्जी या वेळेला सब्जेक्ट शिकाल त्यावेळेला तुम्हाला गायकवाड सर इन डिटेल तुम्हाला सांगतील ही 10CA काय आहे, व्हॉट इज इट्स इंडिकेशन वगैरे वगैरे. हे 10 म्हणजे काय, C म्हणजे काय, 4 म्हणजे काय, त्याचा सगळा वेगळा वेगळा अर्थ आहे. ऑल दिस डिटेल्स यू विल लर्न इन मेटलर्जी. तो झाला काय होता, पिस्टन पिन और गजन पिन. आता इथं तुम्हाला बघाल तर हे सॉलिड सुद्धा असू शकलं असतं आणि बऱ्याच वेळा असतं सुद्धा, परंतु हे हॉलो केलंय. कशासाठी हॉलो केलं? 2 रिझन्स असतात हॉलो करण्यासाठी. एक, आता जस्ट स्लाइड मध्ये जसं लिहिलं होतं तसं, वजन कमी करायला. वजन का कमी करायचं? तर वजन कमी केलं की इनर्शिया कमी होती. इनर्शिया का कमी करायची? इनर्शिया इज गोइंग टू कंझ्युम द एनर्जी ऑफ द पिस्टन. बरोबर, कारण जेवढी जास्त वेगळ्या वेगळ्या पार्ट मध्ये इनर्शिया आहे तेवढा दॅट मच अमाउंट ऑफ एनर्जी इज गोइंग टू बी कंझ्युम्ड बाय द इंजिन फॉर इट्स वर्किंग. अँड वेअर दॅट एनर्जी इज कमिंग फ्रॉम? The energy will be coming from the same energy which it is producing. त्यानेच प्रोड्यूस केलेला, इंजिनच प्रोड्यूस केलेला, त्यातलेच थोडासा भाग त्याला माघारी घ्यावा लागतोय. कशासाठी? त्याच्या वर्किंगसाठी. आणि जर इनर्शिया जास्त असेल, सो दॅट अमाउंट ऑफ विच इट इज गोइंग टू बी युटिलाइज्ड फॉर इट्स ओन वर्किंग विल बी मोर. दॅट मीन्स द नेट पॉवर अवेलेबल at the outside for our application will be less. बरोबर, कारण हे आपण लॉसेस मध्ये कन्सिडर करतो, ही लॉसेस जास्त आहेत. बरोबर, तर therefore to keep the inertia less we make this particular piston pin hollow. Okay, first reason. Second thing,
इथं बघा, इथं काय होतंय की हे तुमचं पिस्टन आहे. तुम्हाला या रिजनला पिस्टन बॉस म्हणतात, या रिजनला पिस्टन बॉस म्हणतात. तर इथं तुमचं पिस्टन बॉस रिजन, हे तुमचं पिस्टन बॉस रिजन, इथं तुमचं कनेक्टिंग रॉड आला आणि हा कनेक्टिंग रॉडचा स्मॉल एंड, आणि या स्मॉल एंड मध्ये तुमचं पिस्टन पिन बसतं, गजन पिन बसतं, आणि पिस्टन तुमचं हे असं आहे, हे तुमचं पिस्टन, बरोबर, हे तुमचं पिस्टन. ओके, तर ही याच्यामधून पास केलंय स्मॉल एंड, हा स्मॉल एंड आहे ऑफ द स्मॉल एंडला होल आहे, त्या होल मधून हे पास झालं, आणि तेच पिस्टन बॉस मधून पण पास झालं. इथं हे पिस्टन बॉस, बरोबर, इथं सुद्धा ह्याच्यातून हे पास झालंय, आणि ही तुमची पिस्टन पिन, आणि ही हॉलो आहे, ही हॉलो आहे, इथून हॉलो आहे, बरोबर. आता ह्याला आपण काय कसं कन्सिडर करू शकतो, तर इथं आय कॅन पुट इट लाईक दिस, बरोबर. ही आता असं गृहीत धरूया की हे याला खाली ओढतंय, असं गृहीत धरूया. किंवा हे उलट पण असं मी काढू शकतो, जर पिस्टन पुश होते खाली त्यावेळेला हे असं पण कन्सिडर करू शकतो. म्हणजे आता ह्यात काय येणार आहे, या किंवा या केसेस मध्ये इट इज गोइंग टू, इन दिस पर्टिक्युलर केस इट इज गोइंग टू बेंड लाईक दिस, अँड इन दिस केस इट इज गोइंग टू बेंड लाईक दिस. म्हणजे द प्रॉमिनंट स्ट्रेस विच इज गोइंग टू कम इन दिस पर्टिक्युलर गजन पिन इज बेंडिंग, बेंडिंग. अँड देअरफोर डिझाईनच्या रूल प्रमाणे डिझाईन कुठल्या स्ट्रेस साठी करायचं असतं, दॅट लोड और स्ट्रेस विच इज प्रॉमिनंट, जे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात महत्वाचं आहे, इन द सेन्स दॅट इज गोइंग टू लीड टू फेल्युअर, त्या स्ट्रेस साठी डिझाईन करायचं असतं. अँड हिअर द प्रॉमिनंट स्ट्रेस इज बेंडिंग, आणि फॉर बेंडिंग hollow section is considered to be the best. Hollow sections are considered to be best for bending, बरोबर, than a solid section. Solid section पेक्षा hollow section जास्त बेंडिंग साठी चांगलं कन्सिडर केलं जातात. म्हणून इवन फॉर शाफ्ट्स जिथं बेंडिंग येण्याची शक्यता जास्त आहे, त्या केसमध्ये आपण वी विल प्रिफर टू यूज हॉलो क्रॉस सेक्शन्स फॉर इवन शाफ्ट्स. ओके, सो म्हणून त्याला म्हणजे दोन रिझन्स आपण हॉलो घेण्यासाठी, एक वजन कमी करायचं आपल्याला, का आपल्याला इनर्शिया कमी करायचंय. इनर्शिया का कमी करायचंय, इनर्शिया जर जास्त ठेवली तर लॉसेस वाढत आहेत. कशाचे लॉसेस वाढत आहेत, पॉवर लॉसेस वाढत आहेत, बरोबर. म्हणजे नेट आउटपुट ऑफ द इंजिन इज गोइंग टू डिक्रीज, आणि तसं होऊ नये म्हणून आपल्याला इनर्शिया कमी केली. इनर्शिया कमी करायचं असेल तर आपल्याला वजन कमी करायचं आहे. वजन कमी करायचं असेल तर मग आपल्याला एकतर मटेरियल चेंज करायला पाहिजे किंवा मटेरियलची क्वांटिटी चेंज करायला पाहिजे. मटेरियल आपण चेंज करू शकत नाही, कारण आपल्याला हार्डनेस वगैरे इथं रिक्वायर्ड प्रॉपर्टीज आहेत. वी वॉन्ट टू रेजिस्ट दिस पर्टिक्युलर बेंडिंग, तर आपल्याला हार्ड मटेरियल पाहिजे. सो वी आर युझिंग हार्ड एंड स्टील as a material. Okay, so you can see over here hardened steel is used, correct. And आपल्याला मग ऑप्शन काय राहतं, तर मटेरियल कमी करणं. मग मटेरियल कसं कमी करायचं, तर वी मेड इट हॉलो. So that is one method, reason. Second reason was that here the prominent stress was bending, and for bending hollow sections are considered to be the best, and therefore we prefer to use hollow spindles as piston pin or gudgeon pin. बाकी सगळ्या गोष्टी कॉमन आल्या. तर मला वाटतं सगळ्यांना पिस्टन पिन बद्दल समजलं. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड. ओके, नाउ मूव्हिंग अहेड, दिस इज युअर पिस्टन, दिस इज युअर पिस्टन. तर पिस्टन म्हणाल तर
ऍक्च्युली त्या पिस्टनला खूप नंबर ऑफ पार्ट्स आहेत, भरपूर पार्ट्स आहेत. आपण जर डिस्कस करत गेलो तर आपण 1 तास 2 तास आपण पिस्टन फक्त वरती डिस्कस करू शकतो. एवढे कॉम्प्लिकेशन्स या पिस्टन मध्ये आहेत, डिझाईन फ्रॉम द डिझायनर पॉइंट ऑफ व्ह्यू. परंतु आपण तेवढ्या डिस्कशन मध्ये न जाता आपण जस्ट एन ओव्हरव्ह्यू घेऊन पुढे जातोय. सो दिस इज युअर पिस्टन. So you have a piston like this. Just I am drawing the cross section. Here you have what you call as a piston bosses. हे असे असतात, आतल्या बाजूला असे असतात, बरोबर. आणि इथं होल असतं, इथं होल असतं याचा. ह्याच्यामधून तुमचे पिस्टन पिन कनेक्ट होणार आहे. इथं तुमचं कनेक्टिंग रॉड येणार आहे, बरोबर. इथं तुमचं कनेक्टिंग रॉड येणार आहे आणि हे पिन आहे ते अशी पास होणार आहे यातून. म्हणजे इथं होल आहे ह्याचा होल आहे. So I hope everybody agree with this. And this particular region is called as the piston top, is called as the piston crown. Piston crown. ही जी बाजू आहे ती piston crown म्हणतो, बरोबर. This is the ring region. इथं रिंग्स आहेत, piston rings कनेक्ट केलेले आहेत. So piston ring region. And this is your piston boss region. इथं दिसतंय ती piston boss region. आणि ही जी आहे खालची बाजू, it is called as skirt region. SKIRT, skirt region. Okay. So head or crown. Okay, so this particular region is called as a head. Out of this, the upper part is called as a crown. This side is called as a ring groove region. This particular region is called as a boss region, piston boss region, and this region is called as a piston skirt region. बरोबर. ही skirt, ही boss region, ही ring groove region, हे piston head आणि ही the piston crown. I hope everybody understood the different parts. आता त्या पार्ट्स असे का नाव दिलं जातं, त्याचं फंक्शन काय आहे, प्रत्येकाचं फंक्शन वेगळं वेगळं आहे, वगैरे वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस करू शकतो, बरोबर. पण आपण तिकडे न जाता थोडक्यात इथं बघा, ही जी पिस्टन आहे इथं तुम्हाला एक खड्डा दिसतो, बरोबर. तर असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खड्डे असू शकतात कुठं, पिस्टनच्या टॉप मध्ये. आता मग प्रश्न हा उपस्थित होतो की हा खड्डा कशासाठी दिलेला आहे, बरोबर. खड्डा देण्याचं कारण काय, खड्डा द्यायलाच पाहिजे का, आणि दिला तर तसाच का दिला. ओके. तर आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे खड्डे असतात आणि ती कुठल्या प्रकारचे इंजिन म्हणजे, तर हे जे सगळे उत्तर तुम्ही शोधायचे, बरोबर, आणि मला द्यायचे. तर एक गेस सांगू शकाल का कोणी की हे खड्डा कशासाठी दिलाय, वाय दिस पर्टिक्युलर here this particular portion is made hollow on the upper side of the piston head. Anybody? Can anybody give the answer? Actually तुम्ही कॉलेजमध्ये असता तर मी तुम्हाला या ह्याच्यामध्ये बघा काही खड्डा नाहीये, फ्लॅट आहे, बरोबर. यात ऍक्च्युली वरची बाजू दाखवली नाहीये, विसरलो ते ऍड करायला. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगळ्या वेगळ्या शेपचे खड्डे असू शकतात. तर ओके, व्हॉट माइट बी द रिझन वाय वी गिव्ह अ हॉलो पोर्शन ऑन द टॉप. एनीबडी? कोणी काय कारण सांगू शकाल का, कशासाठी आपण ते हॉलो करायचं? प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी. प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी. ओके. एनी अदर आन्सर? एनी अदर आन्सर? एनीबडी हॅविंग एनी अदर आन्सर? एकटा शिवराज बोलतोय, बाकी 40 मुलं आहेत वर्गात. स्ट्रेंथ मला वाटतं काहीतरी 70 आहे, त्यातली 40 तर आहेत वर्गात. ते 40 मधला एकटा शिवराज रिस्पॉन्ड करतोय, बाकी लेक्चर्स अटेंड करतायत का नाही करतायत. मला थोडस माझी अपेक्षा अशी आहे की एक जण ठेवा. मी असं म्हणत नाही की मला येते काय, मी तुमच्यासारखं शिकतोय, बरेच वेळेला मी चुकतो सुद्धा. मी कुठून तरी वाचून आलं आणि
किंवा थोडेफार मला जेवढी माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगतो, दॅट इज इट. परंतु ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही म्यूट करून राहावं, कारण तुम्ही पैसे दिलेले आहेत ते शिकायसाठी. त्यामुळं थोडस इंटरॅक्टिव्ह होऊन डिस्कस करून आपल्याला जर त्यातनं जास्त आउटपुट मिळत असेल तर वेल अँड गुड. बऱ्याच वेळेला आन्सर तुमच्याकडूनच येईल मी सांगण्यापेक्षा, बरोबर. परंतु तुमच्याकडून इन द सेन्स एकाला माहित नसेल तर दुसऱ्याला माहित असेल, किंवा एखाद्याचं लॉजिक जास्त चांगला असेल तो देऊ शकेल आन्सर, कदाचित मी रॉंग असू शकतो. तर आपल्याला असं थोडस इंटरॅक्टिव्ह करून शिकायचंय आपल्याला, आणि त्याच्यासाठी थोडस रिस्पॉन्ड करा असं माझी अपेक्षा आहे. सगळ्यांनी थोडस रिस्पॉन्ड करावं अशी माझी अपेक्षा आहे. तर थोडस सगळ्यांनी रिस्पॉन्ड करा. एनिबडी एल्स? अजून काही कारण असू शकतं का? सर ते वरती जाऊन आदळताना येस येस. To fit exact in the cylinder. थोडस मराठीमध्ये सांगा. हॅलो. Exactly fit cylinder मध्ये फिट होण्यासाठी. सिलेंडर मध्ये एक्झॅक्टली फिट होण्यासाठी. ओके. एनिथिंग एल्स? एनी अदर रिझन यू कॅन गेस? ओके. ऍक्च्युली त्याला एन नंबर कारण आहे. तुम्ही दोन्ही सांगितलेलं दोघांचं पण आन्सर नियर टू करेक्ट आहे. ओके. देर आर एन नंबर ऑफ रिझन्स. तर बेसिकली काय होतं, मी तुम्हाला थोडस दिशा देतो की बाबा हे कुठल्या अँगलनं विचार करायचं. तर होतं कसं, हा तुमचा सिलेंडर आहे आणि याच्यामध्ये तुमचं हा पिस्टन आहे. असं गृहीत धरूया की हा तुमचा पिस्टन आहे. तर आपल्याला बघा हे कसं आपण डिझाईन केलंय की या रिजन मध्ये कंबशन होतंय. हिअर द कंबशन हॅपन्स and due to combustion the pressure increases, and we know the Pascal's law. According to the Pascal's law the pressure is going to be same in all the direction. म्हणजे तुमचा प्रेशर इकडे ऍक्ट होतंय, इथं पण ऍक्ट होतंय, इथं पण ऍक्ट होतंय, इथं पण ऍक्ट होतंय, बरोबर. मी तुम्हाला थोडीशी दिशा देतोय. मी ह्याचं उत्तर तुम्हाला देणार नाही आता विचारलेल्या प्रश्नाचं, फक्त तुम्हाला एक दिशा देणार, कशा विचार करायचं, कुठल्या अँगलला विचार करायचं त्याचा. आता बघा इथं मी तुम्हाला 4 सरफेस दाखवले, त्याच्यापैकी कुठल्या सरफेसवर ऍक्ट झालेला प्रेशर आपल्याला युटिलाइज करतोय आपण, तर फक्त आणि फक्त पिस्टनच्या हेडवरती जो काय प्रेशर ऍक्ट होतोय तो आपण युटिलाइज करतोय. आणि मग व्हॉट अबाउट दिस प्रेशर, इवन दो द प्रेशर इज ऍक्टिंग ओव्हर देअर, अकॉर्डिंग टू आवर डिझाइन only one wall of this particular cylinder is movable and all other walls are fixed, and therefore we are able to convert the energy which is acting on this particular movable wall, and all other stationary walls we are unable to convert the energy. So as a mechanical engineer, when you design a cylinder like this, what should be your aim? Your aim should be to minimize the area where the pressure is not going to be utilized and maximize the area where you are going to utilize it. मग तुम्ही कसं करणार? So the best design would be I hope everybody agree. I hope everybody agree. Yes, sir. Correct. So here what we have done, we have maximized the area of the piston which is receiving the energy, and we have minimized the area where we are going to lose the energy. Baga, this is the view which is required for a mechanical engineer while he is designing the parts. सिंपल, आपण काही जास्त कॉम्प्लिकेट करत नाहीये, फक्त आपला व्ह्यू थोडस क्रिटिकल ठेवतोय, बरोबर. तर इथं काय होतंय आणि काय पाहिजे आपल्याला, तर हे इथं काय होतं हे समजलं एकदा की देन इट इज व्हेरी इझी टू रीच अप टू दिस. सो दिस इज वन ऑफ द रिझन. बघा अजून एकदा ऐका, दिस इज वन ऑफ द, एक रिझन आहे, भरपूर रिझन आहेत, त्यातलं एक रिझन ही आहे. असे तुम्ही सांगितलेले सुद्धा
रिझन्स आहेत, बरोबर. अकॉमोडेट द पिस्टन, अकॉमोडेट द वॉल, ओके, सो मेनी थिंग्स आर देअर, बरोबर. परत गॅसेस आतमध्ये कशा प्रकारे मूव्ह होतं, सो देर आर सम मोशन्स इम्पार्टेड, ओके, टू द गॅसेस इनसाइड द सिलेंडर. मग आपल्याला एक पर्टिक्युलर गॅसचं मोशन लागतं, त्याचं नाव आहे स्वर्ल, ओके. म्हणजे त्या केसमध्ये इथं गॅसेस असे मूव्ह होतात, असे मूव्ह होतात गॅसेस. म्हणजे गॅस इथून आले आणि ते असे साईडला मूव्ह होत आहेत, सगळ्या साईडला. ही तुम्हाला दिसतंय ती त्या प्रकारचं आहे. म्हणजे इथं येऊन गॅस हिट होणार आणि गॅस असे साईडला मूव्ह होणार सगळ्या बाजूने. आणि ही जी दिसते हे along with this feature, increasing the area feature, they have added another characteristics to the piston head, which is giving direction to the flow of the gas. The gas like flow चं डायरेक्शन देण्यासाठी सिलेंडर हेडची कॅव्हिटी वापरली, बरोबर. असे वेगळे वेगळे रिझन्स आहेत. परत परत मी सांगतो, these are some of the reasons. ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी डेप्थ मध्ये जाऊन स्टडी करावं. ओके, तर आपण काय काय डिस्कस केलं. वी हॅव डिफरंट पार्ट्स ऑफ पिस्टन हेड, पिस्टन क्राउन, रिंग रिजन, पिस्टन बॉस रिजन, स्कर्ट रिजन, ओके. And we have cavities on the piston for different reasons, and we discuss some of the reasons. So basically piston is used to reciprocate inside the cylinder. Basically तसं बघायला गेलं तर मला सांगा की पिस्टनचं फंक्शन काय आहे. एनीबडी? There are so many functions. एक दोन फंक्शन तुम्ही सांगू शकता? इथे ऑलरेडी लिहिलंय, piston is used to reciprocate inside the cylinder, बरोबर. It transmits the energy to the crankshaft through connecting rod. एनर्जी ट्रान्समिशनचं एक डिव्हाइस आहे. परंतु हे सगळं करण्यासाठी पहिल्यांदा त्याला काय करावं लागतं की जी गॅस आहे त्याला एअर टाईट सील द्यावं लागतं. कारण एअर टाईट सील दिल्याशिवाय त्याला कॉम्प्रेशनच करता येत नाही. आणि कॉम्प्रेशन जर करायचं असेल तरी पण आपण पिस्टनच वापरतोय. परंतु कॉम्प्रेशन करायच्या अगोदर सुद्धा त्याला आपण एअर टाईट सील देणं गरजेचं आहे. अँड दॅट बिकम्स द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ अ पिस्टन, टू प्रोव्हाइड एअर टाईट सील फॉर द गॅसेस or the mixture or the charge inside the cylinder. सिलेंडर मधल्या चार्जला एअर टाईट सील देणं ही त्याचं प्रायमरी फंक्शन आहे. मग बाकीचे फंक्शन आले, एनर्जी ट्रान्सफर, परत हेल्प्स इन कॉम्प्रेसिंग द मिक्सचर, रिसीव्स द एनर्जी, ओके. असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, बरोबर. पण सगळ्यात महत्वाचं काय, इट ऍक्ट्स ॲज अ seal, tight seal, so that all the charge gets locked inside the cylinder's area, whereby it can be compressed. मग कॉम्प्रेशन झाल्यानंतर त्याला आपण इग्नाइट करणार, बर्न करणार. मग प्रेशर वाढलं की ती त्याला खाली ढकलते. मग बाकीचे फंक्शन्स पण आलेच. आय होप एव्हरीबडी एग्री. मटेरियल युज्ड इज अल्युमिनियम अलॉय. आता इथं परत आपण अल्युमिनियम वापरलं का, ज्या वेळेला अल्युमिनियम ध्यानात ठेवा, ज्या वेळेला अल्युमिनियम आपण वापरतो त्या वेळेला एक दोन गोष्टी जनरली सेम असतात. दॅट इज लेसर इनर्शिया अँड हायर थर्मल कंडक्टिव्हिटी. इथं सुद्धा ह्या रिजन मध्ये खूप हायर टेम्परेचर असतं आणि इथली टेम्परेचर आपल्याला हीट आहे ती बाहेर काढून घ्यायची असते, बरोबर. वी शुड नॉट अलाउ द पार्ट्स टू बिकम व्हेरी हॉट. Therefore, heat need to be conducted, and in order to conduct the heat, one of the highest, the aluminum falls in the category of the metals which are having highest, सगळ्यात जास्त म्हणत नाही मी, one of the highest thermal conductivity असलेलं मटेरियल आहे, and which is cheaper, and therefore we can use. So we use aluminum alloys. इथं काय नंबर वगैरे दिलेत,
लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे वेट. Specific gravity, manufacturing method is casting. Aluminum can be easily casted. Okay, so generally we prefer aluminum. परंतु असं नाही की अल्युमिनियमचेच फक्त सगळ्या पिस्टन्स असतात. तुम्ही पिस्टन कास्ट आयर्नचे पण बघतील, तुम्हाला स्टीलचे पण दिसतील, भरपूर प्रकारचे मटेरियल असतील आणि हल्ली तर कॉम्पोजिट मटेरियलचे पण पिस्टन्स यूज करतात. ओके, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पिस्टन्स आहेत. इथं बघा, हा कॉम्पोजिट पिस्टन आहे, कॉम्पोजिट मटेरियलचं पिस्टन आहे, कॉम्पोजिट पिस्टन म्हणतोय कारण इथं दिसतंय तुम्हाला हे मटेरियल वेगळं आहे आणि हे मटेरियल वेगळं आहे. इट इज अ असेंबल्ड टाइप ऑफ पिस्टन. कारण हिथं जी प्रॉपर्टीज लागतात ते वेगळे, हिथं प्रॉपर्टीज लागतात ते वेगळे, हिथं प्रॉपर्टीज लागतात ते वेगळे, हिथं प्रॉपर्टीज लागतात ते वेगळे. म्हणजेच एकाच पार्टचे वेगळ्या वेगळ्या रिजन मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज लागतात आणि त्या वेळेला तुम्ही हीट ट्रीटमेंट नावाचा प्रोसेस तुम्ही इन्व्हॉल्व करता आणि मग त्या रिजन मध्ये त्या हीट ट्रीटमेंट प्रोसेस अडॉप्ट करून तुम्ही ती प्रॉपर्टी एनहान्स करण्याचा प्रयत्न करता. ओके, सो ओके, एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एव्हर वी हॅव डिस्कस विथ पिस्टन बद्दल अजून कोणाला काही माहिती पाहिजे किंवा समजलं नाही आपण आता जी काय डिस्कस केलं त्याच्याबद्दल? एनीबडी? Any doubt with respect to piston? Piston functions to transmit the forces of explosion to the crankshaft. Crankshaft कडे forces जी काय वरनं येत आहे ते ट्रान्सफर करणं. To form a seal so that high pressure gases in the combustion chamber do not escape into the crankcase. To serve as a guide. बरोबर, गाइड म्हणजे ह्या मोशन असं देऊन त्याला गाइडच्या स्वरूपात काम करते. And a bearing for small end. आणि स्मॉल एंडला कनेक्ट करायचं सुद्धा काम करते, होल्ड करायचं सुद्धा काम करते. मटेरियल इज कास्ट आयर्न और अल्युमिनियम. Advantages: if it's aluminum is 3 times lighter than cast iron, 3 times, 1/3 त्याचं वजन असतं, and having high thermal conductivity. Disadvantages: it is not strong as cast iron. Cast iron पेक्षा स्ट्रेंथ त्याची कमी आहे. Hence thicker sections has to be used. म्हणून आपल्याला जर अल्युमिनियम वापरायचं असेल तर सेक्शनल क्रॉस सेक्शन एरिया जास्त वापरावं लागते, आपल्याला थिक्कर क्रॉस सेक्शन वापरावं लागते. कशापेक्षा? कास्ट आयर्न पेक्षा. कारण काय? स्ट्रेंथ कमी आहे. पण ऑलरेडी वजन आपण 1/3 न कमी केलंय. सेक्शन जर थोडं वाढवलं तरी सुद्धा आपण कास्ट आयर्न पेक्षा कमीच वजन असणार आहे अल्युमिनियम. म्हणून अल्युमिनियम जनरली प्रिफर करतो. मोर ओव्हर थर्मल कंडक्टिव्हिटी इज व्हेरी हाय. आणि इथं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पिस्टन्स दिसतील, वेगळ्या वेगळ्या रिजन्स तुम्हाला. ह्याचं बघा, ह्याचा स्कर्ट रिजन बघा, ह्याचा बॉस बघा, ह्याचा स्कर्ट रिजन बघा, इथं बॉसेस तुम्हाला दिसतील. अजून यात भरपूर आपल्याला काय डिस्कस करता येतंय, रिंग रिजन बद्दल डिस्कस करता येतंय. ओके, सो मेनी थिंग्स आर देअर विच वी कॅन डिस्कस, बट देयर इज नो पॉइंट इन डिस्कसिंग बिकॉज ऑल दिस थिंग्स आर आउट ऑफ आवर सिलेबस थिंग्स. कारण आपल्याला फक्त मटेरियलची लिस्ट डिस्कस करणं एक्सपेक्टेड आहे. ओके, सो एनीबडी वांट एनी हॅविंग एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू पिस्टन? पिस्टन बद्दल कोणाला काही डाऊट आहे का? असेल तर विचारू शकता, नसेल तर विल मूव ऑन टू पिस्टन रिंग्स. Okay, so next part which we are going to discuss is piston ring. There are two types of generally piston rings. One is compression ring and another is oil control ring. तर इथं लाल दाखवले ते कॉम्प्रेशन रिंग आहे आणि इथं ग्रीन कलर मध्ये दाखवले ते ऑइल कंट्रोल रिंग आहे. आणि इथं तुम्ही बघाल पिस्टन वरती इथं या रिजनला रिंग ग्रूव म्हणतात, रिंग ग्रूव्ज म्हणतात. म्हणजे हे जे ग्रूव्ज असतात, हे स्लॉट पाडलेला आहे त्याला आपण ग्रूव म्हणतोय. तर ह्या ज्या ग्रूव आहे त्या ग्रूवला आपण नाव दिलंय की रिंग ग्रूव्स, बरोबर. आणि ह्या रिंग ग्रूव मध्ये रिंग बसते, रिंग ग्रूव मध्ये रिंग बसते. आता इन दिस पर्टिक्युलर रिंग, अप्पर साइड ऑफ द रिंग ग्रूव्स, इन द upper ring grooves we accommodate compression rings, and in the lower ring grooves we accommodate the oil control ring. दोन प्रकारचे रिंग्स
एक कॉम्प्रेशन रिंग, एक ऑइल कंट्रोल रिंग. आता अर्थ काय, कॉम्प्रेशन रिंग म्हणजे काय आणि ऑइल कंट्रोल रिंग म्हणजे काय आणि त्याचं फंक्शन्स काय. कॅन एनीबडी टेल व्हॉट इज कॉम्प्रेशन रिंग अँड व्हॉट इज द ऑइल कंट्रोल रिंग? कोणी सांगू शकेल? गेस करू शकते कोण? कॅन एनीबडी गेस? कॉम्प्रेशन रिंग कशाला म्हणायचं आणि ऑइल कंट्रोल रिंग कशाला म्हणायचं? एनीबडी? येस. कॅन एनीबडी? कोणीतरी बोला हो. नाही कसं आहे की मला तुमच्याकडून रिस्पॉन्ड नाही मिळाला तर मग मला तो उत्साह येत नाही जे एक्सप्लेन करायला पाहिजे, म्हणून मी म्हणत असतो अधूनमधून. ओके, द नेम कॉम्प्रेशन इज बिकॉज दिस इज helping in maintaining the compression of the gases which are being locked in the piston and cylinder gap. पिस्टन आणि सिलेंडरच्या मधल्या गॅप मध्ये जे काही गॅस अडकलाय त्याचं कॉम्प्रेशन करायला ह्या रिंगची मदत होते. आता आताच तर आपण डिस्कस केलं की ते काम पिस्टन करतं म्हणून. आता आपण काय रिंगचा काय संबंध आला तिथं? काय चुकलंय का? एनीबडी? कोणी सांगू शकाल का? गॅस लिकेज कमी करण्यासाठी. अच्छा, ओके, गुड. ओके, सो बेसिकली what happens is you have a cylinder and you have a piston so इथं काय होतं की आपल्याला आता काय की इथं गॅस आपला कॉम्प्रेस होणार आहे, बरोबर. या रिजन मध्ये कॉम्प्रेस होणार आहे गॅसेस. म्हणजे आता आपल्याला इथं टाईट सिलिंग पाहिजे, नाहीतर काय होईल, इकडं गॅस इकडं या गॅप मधून लीक होईल. परंतु आपल्याला ही लिकेज नको आहे, ही लिकेज टाळायचं आहे. मग आपण काय करणार, इथं लीक प्रूफ जॉईंट तयार करायचा प्रयत्न करणार. मग आता ही लीक प्रूफ जॉईंट तयार करायचं असेल तर पहिलं ऑप्शन आहे की पिस्टनचं डायमीटर सिलेंडरच्या डायमीटरच्या बरोबर किंवा एकदम कमी गॅप ठेवणं पहिलं. येस, आय होप एव्हरीबडी एग्री. मग त्या केसमध्ये आपल्याला लीक प्रूफ जॉईंट मिळू शकतो. ते शक्य असताना मग आपण हे रिंग कशासाठी वापरतो मग? एनीबडी? कॅन एनीबडी? शक्य आहे ना आपल्याला इथं? ते तेवढं परफेक्ट होत नसेल सर परफेक्ट डायमीटर मध्ये. बर, अजून एनीबडी एल्स कॅन गिव्ह एनी अदर व्ह्यू? अप डाऊन हा, येस. अप डाऊन मुवमेंट होते त्यामुळे तिथे फ्रिक्शन होते ना, ते त्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी. बर, ठीक आहे, गुड. एनीबडी एल्स? सर, कॉम्प्रेशन रिंग कशासाठी वापरतात म्हणजे जर पिस्टन कॉम्प्रेस झालं तर त्याचा एरिया वाढतो सर, तिथंच अडकून बसू शकतो सर. ते अडकून बसू नये म्हणून कॉम्प्रेशन रिंग वापरतात. आणि ऑइल लिकेज रिंग म्हणजे ते आतमधलं एअर जे असते, आपलं एनर्जी जे असते क्रॅन्कशाफ्ट म्हणून मॅक्झिमम पोचवावं, इथून लिकेज नाही व्हावं म्हणून ते रिंग्स वापरतो. बर, आता उत्तर कुणी दिलं? शिवराजच दिलं का? हो. शिवराज, तुम्ही मराठी नाहीये का? तुमचं मराठी जरा थोडेस हे काय म्हणजे टोन आहे तो जरा वेगळा दिसतोय. कुठं तुम्ही, गाव कोणतं तुमचं? दुधनी बॉर्डर आहे सर, कर्नाटक बॉर्डर. ओके, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. तर ओके, नाईस आन्सर ट्राईड बाय द डिफरंट स्टुडंट्स. ओके, तर बेसिकली काय होतं माहितीये का, आपल्याला माहितीये की या रिजन मध्ये कंबशन होतं. आता या रिजन मध्ये कंबशन झालं की दिस इज द पार्ट विच इज गोइंग टू रिसीव मॅक्झिमम अमाउंट ऑफ हीट. And we know a huge area is we have given to this particular surface, upper surface, to receive more pressure. That means
very huge amount of heat is going to be received by the piston also. And we know that whenever a particular component is getting heated, it is going to expand. That is, the diameter is going to increase. जसं आपल्या आता मित्रांनो सांगितलं, if the diameter is going to increase and if you have provided very less gap in between the piston and the cylinder, the probability of the piston getting stuck in the cylinder will be arising. First thing. दुसऱ्या एका मित्राने सांगितलं, मैत्रिणीने सांगितलं, मला वाटतंय की त्याने फ्रिक्शन बद्दल बोलले. ओके, व्हेरी राईट आन्सर. आपल्याला या केसमध्ये काय, इथं आणि इथं फ्रिक्शन आहे, म्हणजे याचा सरफेस आणि याचा सरफेस एवढं फ्रिक्शन आपल्याला इथं क्रिएट होतंय जर आपण ह्याच्या ऑलमोस्ट इक्वल डायमीटर ठेवलं तर. म्हणजे कंटिन्युअसली देर इज गोइंग टू बी द फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट बिटवीन थ्रू आउट द सरफेस. हा सरफेस पूर्ण, आणि इथं तुमचा सिलेंडरचं सरफेस येणार. या सिलेंडरच्या सरफेस मध्ये आणि या सरफेस मध्ये कंटिन्युअसली थ्रू आउट फ्रिक्शन येणार. म्हणजे ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी विल बी लॉस्ट इन द फ्रिक्शन. मग या दोन्हीच आपल्याला म्हणजे फ्रिक्शन अवॉइड करायचं असेल तर आपल्याला डायमीटर कमी ठेवायला पाहिजे, आणि लिकेज प्रिव्हेंट करायचं असेल तर आपल्याला जास्त डायमीटर ठेवायला पाहिजे. रिक्वायरमेंट्स आर कॉन्ट्रडिक्टरी. म्हणजे वाढवलं तरी प्रॉब्लेम, कमी झालं तरी प्रॉब्लेम. मग आपण ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर वी केम आउट विथ another solution which can satisfy both the requirements. And what is that? Now we have our surface modified in such a manner that here this is your cylinder. Now the piston, this is your piston top. Now here we have provided a groove. This is another groove. Like this we are providing on the piston. बरोबर. आता हेच मी थोडंसं मोठं करून तुम्हाला दाखवतो. सो हाऊ इट इज, हियर वी हॅव अ पिस्टन, सॉरी सिलेंडर, and this is your piston. This is your ring groove. This is another ring groove, and your ring is like this. आता काय झालं बघा. आता आपला जो फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट जो पूर्ण सरफेसला येणार होता तो आता काय केलं आपण, फक्त आता ह्या रिंगचा सरफेसचा कॉन्टॅक्ट सरफेस बरोबर येतोय, ह्या पिस्टनचा सरफेसचा कॉन्टॅक्ट सिलेंडर सरफेस बरोबर येत नाही. व्हेरी व्हेरी क्लिअर. का? आपल्याला नको आहे. का? विअर आउट. पहिली गोष्ट, पिस्टन जर सारखाच कॉन्टॅक्ट मध्ये आला तर विअर आउट होईल. म्हणजे 1000 किलोमीटर गाडी पळाली की पिस्टन बदला, 1000 किलोमीटर गाडी केली की पिस्टन बदला. ते नॉट अ वायबल ऑप्शन. सो पिस्टन शुड नॉट विअर. मग विअर व्हायचं नसेल तर फ्रिक्शन होता कामा नये. फ्रिक्शन व्हायचं नसेल तर कॉन्टॅक्ट मध्ये येता कामा नये. वी हॅव प्रिव्हेंटेड द पिस्टन फ्रॉम कमिंग इन टू कॉन्टॅक्ट विथ द सिलेंडर. पण आपल्याला लीक प्रूफ जॉईंट पाहिजे. मग आपण काय केलं, वी हॅव डिझाइन्ड अ रिंग. We have designed a ring. या रिंगचं आउटर डायमीटर आहे that will be greater than the piston diameter, outer diameter. ह्या पिस्टनच्या आउटर डायमीटर पेक्षा, या डायमीटर पेक्षा याचं डायमीटर जास्त आहे. आणि नाव द आउटर साइड ऑफ द पिस्टन रिंग, ही जी साइड दिसते ही, this particular side come into contact with the cylinder. So now the contact surface area has been decreased. At the same time, now you can see the gases can come up to here, but they cannot pass. That means leakage is also prevented. म्हणजे रिंग टाकून आपण दोन गोष्टी साध्य केल्या. एक, फ्रिक्शन कमी केलं, आणि दुसरं, leakage has been prevented. Leakage has been prevented. And therefore now with this particular leakage prevention property, this particular ring is helping in compressing the gases, and therefore the name compression rings. And
preferably there will be minimum 2 compression rings in a engine piston. There can be more than 2, even 4, 5 in the cases where the pressure is very high. Piston inside the cylinder, if the pressure is very high. Why the second one is required? Because here, even if some gases leak out of this, second will help in preventing that leakage. Second ring will help in preventing that leakage. Barabar? So first one is to prevent the leakage, but second one is helping the first one in preventing further leakage. म्हणजे थोडा जरी इकडं झाला, लीक झाला, तर तो सुद्धा इथं अडवून ठेवतोय. So in case of higher pressure, ज्या वेळेला हायर प्रेशर असतं त्यावेळेला the probability of leaking from first and second will go on increasing. In that case, number of compression ring will increase. मग तुम्ही एखाद्या पिस्टन वरती जर 3, 4, 5 कॉम्प्रेशन रिंग दिसले तर ह्याचा अर्थ असा आहे की ती पिस्टन ज्या सिलेंडर मध्ये वापरणार आहे त्या सिलेंडर मध्ये प्रेशर खूप जास्त आहे, म्हणून तिथं नंबर ऑफ कॉम्प्रेशन रिंग्स जास्त वापरले गेलेत. इथं तुम्हाला दाखवलं 2 compression ring, the red one. So there will be minimum 2 compression ring. Okay, second one will assist the first in preventing the leakage. This is how it is going to prevent the leakage. Yes, I hope everybody understood the function, why the name compression ring is given to the first rings, what is used in the piston, and how many compression rings can be used, and what is the relevance of using number of compression rings. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समजले असे मी गृहीत धरतो. Yes, any doubts? Okay, considering that, no doubt we will move further. आता थोडस ओके, हे ज्या वेळेला आपण आता पुढे जातोय डिस्कशन करायला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या. आता काय होणार आहे बघा, हे तुमचं सिलेंडर वॉल आहे आणि हे तुमची रिंग आहे. इथं तुमचा पिस्टन येतोय, हे पिस्टनचं रिंग ग्रो आहे, बरोबर. हे पिस्टनचं रिंग ग्रो आहे, असं जे काय असेल ते, आणि हे तुमची रिंग आहे. आता ज्या वेळेला पिस्टन खाली मूव्ह होईल त्यावेळेला मी काय सांगितलं, हा सरफेस याच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे. इथं पिस्टन खाली मूव्ह व्हायला लागला की काय होणार, इथं ऍक्ट होणार, फोर्स ऍक्ट होणार. इथं फ्रिक्शन आहे, म्हणजे हा दिस विल बी द लॅगिंग. The result is that the ring will become like this. कारण इथं असा प्रेशर आहे आणि इथं रेजिस्टन्स फॉर मोशन ड्यू टू फ्रिक्शन. बरोबर? एव्हरीबडी अग्री विथ दिस? आणि ही कधी आहे, पिस्टन खाली येताना. आणि ज्या वेळेला पिस्टन वरती जाणार आहे त्यावेळेला परिस्थिती काय असणार आहे, याची उलटी असणार आहे. म्हणजे इथं वरची बाजू बाहेर आली, खालची बाजू कॉन्टॅक्ट मध्ये आली, तर इथं कसं असणार आहे, इथं असं असणार आहे. मी थोडंसं एक्झॅगरेटेड दाखवतो इथं, डोंट गेट कन्फ्युज्ड. इथं हे असं असणार आहे, ह्याच्या ऑपोजिट. बरोबर? आता बघा, आता आपण इथं म्हणालो होतो की सरफेस कॉन्टॅक्ट आहे, परंतु आहे का हो सरफेस कॉन्टॅक्ट? पिस्टन वरती खालती मूव्ह होताना रिंगचा आणि सिलेंडर सरफेसचा सरफेस कॉन्टॅक्ट आहे का? कॅन एनीबडी टेल? आहे का सरफेस कॉन्टॅक्ट? नाही, कारण the pin is going to dance like this. When it is going down, piston is going down, it will tilt like this. So this particular surface, instead of like this, it will become like this. So there will be contact at the lower edge. So the surface contact has been converted into a line contact. आता खाली जाताना
ह्याचा खालचा एज फक्त कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि वरती जाताना ह्याचा वरता एज, वरची जी एज आहे तो फक्त कॉन्टॅक्ट मध्ये आहे. So the surface contact will be converted into a line contact when the piston is moving up or down. आता ह्याचा परिणाम काय झाला? ह्याचा परिणाम काय झाला? कॅन एनीबडी टेल? चांगला झाला, वाईट झाला, काय परिणाम झाला? एनीबडी कॅन यू गेस? चांगला झाला सर. चांगला झाला. कशा प्रकारे चांगला झाला? इन व्हॉट सेन्स यू आर वेअर सेइंग? कमी होणार ना. बर, फ्रिक्शन कमी झालं त्या दृष्टीने चांगला झाला. बर, आणि वेअर टिअर बी कमी होणार. वियर टियर कमी होणार. हा बर, ठीक आहे. एनीबडी एल्स हॅव्हिंग एनी अदर व्ह्यू? हा, तर तुमचं पहिला पार्ट ऑफ आन्सर बरोबर होतं, सेकंड पार्ट ऑफ आन्सर जरा चुकलं. तर का चुकलं मी सांगतो. फोर्स इज ऍक्टिंग, फोर्स इज ऍक्टिंग, सम पार्ट ऑफ द फोर्स विल बी ट्रान्समिटेड टू दिस ऑल्सो, असं येणार फोर्स थोडस. आता तो फोर्स ज्या वेळेला सरफेस कॉन्टॅक्ट होता त्यावेळेला एवढ्या सरफेस मध्ये डिवाइड होणार. अँड वेन इट इज बीइंग कन्वर्टेड टू लाईक दिस एज कॉन्टॅक्ट, all the force will be concentrated over here, and this will result in scrapping action of the cylinder surface. Scrapping edge वरनं, म्हणजे स्क्रॅपिंग म्हणजे आपण खरवडतो, खरवडणं म्हणतात बरोबर. म्हणजे आपण चमच्यानं जसे पातेल्यावरची साय काढतो ते त्याचा कॉर्नर असतो तो यूज करतो बघा, बरोबर. तशा प्रकारे इथं स्क्रॅपिंग ऍक्शन आहे, स्क्रॅपिंग ऍक्शन आहे. कॉन्टॅक्ट सरफेस असा नाहीये, तर असं स्क्रॅप होतंय किंवा असं स्क्रॅप होतंय. आता नाव यू टेल मी, दिस इज गुड ऑर बॅड? येस येस, अवंतिका? बॅड सर. बॅड, गुड, ओके, गुड आन्सर. बॅड बट गुड आन्सर, नो प्रॉब्लेम. आपला स्क्रॅपिंग नको आहे का? स्क्रॅपिंग झाल्यानंतर फ्रिक्शन वाढलं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, काय होतंय स्क्रॅपिंग ज्या वेळेला होतंय आपल्याला माहिती आहे की आपण wherever there is friction we apply oil for reducing the friction. Here also we apply oil to reduce the friction, and to ensure that contact is proper we apply the oil over here so that there is no leakage. इथं सुद्धा आपण ऑइल, लुब्रिकेटिंग ऑइल या सरफेस वरती अप्लाय केलेलं आहे. परंतु होतंय काय, ही रिंग जी आहे ती रिंग असं जाताना स्क्रॅप करत नेते, असं येताना खालीच परत स्क्रॅप करत आणते. म्हणजे जी काही आपण ऑइल अप्लाय केलंय ते खरवडून टाकते, तिथनं गायब करते. And therefore the probability of frictional wear is going to increase due to the scrapping action happening due to the tilting of the ring inside its groove when piston is moving up and down. आणि या क्रिएट झालेल्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला परत नवीन टाईपची स्प्रिंग इथं यूज करावी लागली आणि त्याचं नाव आहे ऑइल कंट्रोल रिंग. ऑइल कंट्रोल रिंग बघा. हे पहिली कशासाठी वापरली? कॉम्प्रेशनसाठी, कॉम्प्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी. दुसऱ्या कशासाठी वापरले? ऑइल कंट्रोल रिंग. कारण आपल्याला माहितीये ह्याचं काय, या दोन्हीचा इफेक्ट काय होतोय? दे आर स्क्रॅपिंग द ऑइल, अँड इफ द ऑइल इज नॉट देअर wear and tear is going to be maximum. We don't want that. We want to minimize the wear. मग wear जर minimize करायचं असेल तर we have to ensure that oil is going to be always maintained on the surface. मग आता ही कोण करणार? तर त्यासाठी आपण एक नवीन
रिंग डिझाईन केली आणि त्याचं टाकली आणि त्याचं नाव आहे ऑइल कंट्रोल रिंग. बरोबर. आता इथं जी काय दाखवलं त्याच्याबद्दल मी जास्त सांगणार नाही, फक्त मी तुम्हाला एवढं सांगेन की ही जी ऑइल कंट्रोल रिंग आहे त्याची डिझाईन अशी असते. हा तुमचा सरफेस आणि इथं ह्याला होल असतो, इथं होल असतो, इथं होल आलं. बरोबर. हे म्हणजे असं आहे थोडक्यात अशी. ओके. इथं होल आहे, इथं ही अशा ह्याला इथं होल्स असतात अशी. तर हे अशा कशासाठी, ज्या वेळेला ही असं किंवा असं मूव्ह होईल, बरोबर, त्यावेळेला काय होतंय बघा, की एवढा जो गॅप आहे ना, हे असं ज्या वेळेला मूव्ह होतंय त्यावेळेला एवढा जो गॅप आहे, एवढ्या गॅपचं ऑइल इथं लेअर असं, म्हणजे जसं ब्रश, पेंटचा ब्रश, त्या पेंटला असं एक ठराविक थिकनेसचा लेअर तिथं सोडत जातं, तशा प्रकारे हा असा खाली जाताना इथं एवढ्या थिकनेसचा लेअर इथं सोडतोय आणि परत असं जाताना एवढ्या थिकनेसचा लेअर इथं वरती सोडतोय. सो इट्स फंक्शन इज टू एन्श्योर दॅट अ specific thickness oil layer is going to be applied on the surface of the cylinder wall as it moves up and down. वरचं काय करतंय, स्क्रॅप करतंय आणि खालचं काय करतंय, अप्लाय करत जातंय. ऑइल कंट्रोल रिंग applies a layer of oil on the surface of the cylinder wall of specific thickness, and thickness will be depending on how much gap is going to be there. जेवढा गॅप आहे तेवढा गॅपचं ऑइल, आणि ही दिस विल बी फिल्ड ऑलवेज बाय ऑइल. ह्याच्या आतमध्ये ऑइल असणार आहे, हे ऑइल इथून येणार आहे आणि हे जसं हे असं करत जाईल त्यावेळेला इथून आलेलं ऑइल आहे ती तेवढ्या प्रमाणात इथं असं अप्लाय करत जाणार आहे, असं अप्लाय करत जाणार आहे. जसं असं मूव्ह होईल, असं जसं मूव्ह होईल, ओके, असं मूव्ह होईल त्यावेळेला एवढा इथं लेअर, असं ज्या वेळेला मूव्ह होईल तेवढा खालच्या एवढा, ही गॅप जेवढा आहे एवढं, ह्याच्यामध्ये एवढं गॅप आहे तेवढ्या थिकनेसचा लेअर, म्हणजे हे वरती आणि खालती होत असताना इट इज गोइंग टू अप्लाय अ लेअर ऑन ऑइल ऑन द सरफेस. म्हणजे वरती जी काही खरडून टाकते, स्क्रॅप करते, त्याची भरपाई खालची रिंग करते. and therefore this particular ring is called as oil control ring. बाकी डिटेल मी तुम्हाला त्याचं कन्स्ट्रक्शनल डिटेल किंवा टाइप्स ऑफ ऑइल रिंग ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. बरोबर. आपल्याला भरपूर काय इथं डिस्कस करता येईल करायचं म्हणलं तर, परंतु नॉट रिक्वायर्ड फ्रॉम द सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. जस्ट फॉर मी तुम्हाला आता ध्यानात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी आज मी काही डिस्कस केलं यातलं काही तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार नाहीये. हे सगळं सिलेबसच्या बाहेरचं आहे. फक्त मी तुम्हाला एक मेकॅनिकल इंजिनियरला कुठल्या अँगलनं विचार करून अभ्यास करावा लागतो, शिकावं लागतं, शिकताना आपल्याला काय व्ह्यू ठेवावं लागतो हे समजण्यासाठी एक्सप्लेन करतोय तुम्हाला. फक्त आपल्याला काय पाहिजे, एक लिस्ट ऑफ कॉम्पोनंट्स अँड देअर फंक्शन्स, एवढंच पाहिजे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. बरोबर. तसं आपल्याला आता पिस्टन बरोबर भरपूर गोष्टी डिस्कस करता येतात, रिंग बद्दल भरपूर गोष्टी डिस्कस करता येतील. ओके. आपण प्रायमरी काय गोष्टी डिस्कस केल्या, दॅट इज सॉल्व. आय थिंक इट इज 2:40 अँड ऑलमोस्ट 1 hour 40 minutes. आपण ऍक्च्युली दोन तासामध्ये ती कन्वर्ट करायला पाहिजे होतं, पण चुकून आपण एकदाच रेकॉर्डिंग केलं. इथून पुढे मला रेकॉर्डिंग होऊन 1 तास झाले की कोणीतरी मला हे करा, की कारण काय की आपण मध्ये एकदा त्याला ब्रेक दिला, ऑफ करून परत ऑन केलं की 2 व्हिडिओ मध्ये कन्वर्ट होतात, मग आपल्याला ती 2 ठिकाणी पेस्ट करावं लागतं. ओके. मला वाटतं ओके, हा रिंग बद्दल थोडासा पोर्शन संपूया आणि आपण देन विल स्टॉप. These are used to maintain a pressure tight seal between the piston and cylinder walls, and also it transfers the heat from the piston head to cylinder walls. Heat transfer करायला पण मदत करतं. These rings are fitted in grooves which have been cut in the piston. The grooves मध्ये, ring grooves मध्ये ते बसतं. They are split at one end so that they can expand. असं असतं आणि एंडला स्प्लिट असतात. इथं स्प्लिट दिसतंय बघा तुम्हाला, जेणेकरून ते स्प्रिंग मटेरियलचं असल्यामुळं असं असतंय. मग ते आपल्याला असं हे करून त्या ग्रूव्ह मध्ये बसवायचं आणि सोडायचं, तो असं होतो. आणि मग तो पिस्टनच्या आतमध्ये टाकला की तो इथं कॉन्टॅक्ट होतो, कारण आपण त्याला हे असं एक्सपांड होईल त्यावेळेला ती मोठं डायमीटर असतं. मग आपण त्याला ही वापरून, प्लायर वापरून त्याला
कॉन्ट्रॅक्ट करतो आणि आतमध्ये सोडतो, पिस्टनच्या सिलेंडरच्या आतमध्ये सोडतो. मग तो एक्सपांड झाले की पिस्टनच्या सिलेंडरच्या वॉल बरोबर टाइट फिट मेंटेन करतो. ओके, these rings are fitted in the groove which has been cut in the piston. They are split at one end so that they can expand or slipped over the end of the piston. Material cast iron, fine grain and elastic materials. Generally spring steels वापरले जातं, कारण त्याला स्प्रिंगीनेस ऍक्शन लागते, कारण ते एक्सपांड आपोआप झालं पाहिजे. एक्सपांड झालं तरच सिलेंडर वॉल बरोबर त्याचा कॉन्टॅक्ट मेंटेन होणार आहे. ओके, कास्टिंग मेथड. ओके, so different casting methods are used. Piston rings function prevent leakage of the gas, prevent the lubricating oil of the fill. हे कसं फंक्शन आहे oil control rings, prevention of lubricant entry into the combustion chamber above the piston head, remove unnecessary and excessive lubricating oil from the cylinder wall, preventing carbon deposits, easy transmission of heat from the piston to cylinder wall. कारण ऑइल आपण ज्या वेळेला प्रत्येक वेळी अप्लाय करतो आणि काढतो त्यावेळेला स्क्रॅप केलेल्या ऑइल मध्ये हीट निघून येते आणि नवीन आपण अप्लाय केलेलं ऑइल थंड असतं. सो एव्हरी टाइम वी आर अप्लाइंग द ऑइल अँड रिमूव्हिंग इट, वी आर टेकिंग आउट द हीट. बॅलन्सिंग ऑफ साइड थ्रस्ट ऑन द पिस्टन, फ्रिक्शन कमी करणार वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी येतात. पिस्टन रिंग्स आर मेड ऑफ कास्ट आयर्न, फाइन ग्रेन, हाय स्टील, इलास्टिक स्टील which is not affected by the working heat. Sometimes it is made of alloy spring steels. Okay, so these are the things which are related to piston pin. I think we can stop over here. Anybody having any doubt with respect to whatever we have discussed till now, you can ask, or else you can mark your attendance and you may leave. ज्याला काही डाऊट नसेल त्यांना अटेंडन्स मार्क करून you may leave. Anybody having any doubt, please stay back and get clear your doubt. Session open for Q&A. सर ऑइल रिंगला ऑइल कुठून भेटते सर? ऑइल, ऑइल बेसिकली काय असतं की ऑइल आपण नंतर आपण लुब्रिकेटिंग ऑइल सिस्टम शिकणारच आहोत. तर तिथं कसं आहे की ऑइल ची एक मेथड आहे सप्लायची की थ्रू कॅपिलरी होल्स ऑइल मे बी सप्लाइड, आणि ती कॅपिलरी होल्स आहेत ते अशा प्रकारे ओपन केले जातात की दॅट विल सप्लाय द ऑइल टू सिलेंडर वॉल. पहिली मेथड. दुसरी मेथड आहे की जी क्रँकशाफ्ट आहे खालचा, त्या क्रँकशाफ्टला असं एक स्पून टाइप एक आपण एक्सटेन्शन देतो आणि ते ऑइल मध्ये डिप होतं आणि असं फिरलं की ती असं ऑइल वरती शिंपडून टाकतो. सो एव्हरी टाइम इट स्कूप्स द ऑइल, थ्रोज द ऑइल, अँड नेक्स्ट टाइम अगेन इट कम्स अँड थ्रोज द ऑइल लाईक दिस, आणि ती वरती जाऊन पिस्टनच्या आतमध्ये फेकलं जातं. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की पिस्टनच्या आतमधून होल्स आहेत रिंग मध्ये, आणि त्या रिंगच्या होल्स मधून ती ऑइल बाहेर येतं. बरोबर, म्हणजे पिस्टनच्या आतमध्ये ऑइल येतं आणि त्या पिस्टनच्या ऑइल आतमध्ये आलेलं ऑइल त्या होल्स मधून रिंग मध्ये येतं आणि रिंग मधून तो सिलेंडर सल्फस वरती अप्लाय होतो. ओके, सो देर आर डिफरंट मेथड्स टू मेक द ऑइल रीच ओव्हर देअर, परंतु असे वेगळे वेगळे मेथड्स असतात आणि त्या मेथड्सनं ऑइल तिथं पोहोचवलं जातं. सो अगेन इट इज अ डिझाईन पार्ट रिगार्डिंग व्हॉट इज द डिझाईन मेड फॉर मेकिंग द ऑइल रीच ओव्हर देअर. तिथं ऑइल पोहोचवण्यासाठी तुम्ही काय डिझाईन केली. येस सर. ओके सर, ग्रीस यूज करत नाही का सर? नाही, ग्रीस आपण कसं आहे की ग्रीसला म्हणजे विस्कस फ्रिक्शन म्हणतो त्याला. आपल्याला विस्कस फ्रिक्शन नको, ऑइली फ्रिक्शन पाहिजे आपल्याला. तर तेवढं फ्रिक्शन ती जास्त होतं आपल्याला आणि तेवढं नको असतं आपल्याला, म्हणून आपण ग्रीस वापरत नाही. ग्रीस वापरलं की ती जी पिस्टन आणि सिलेंडर मधलं जी फ्रिक्शन आहे ते वाढेल आणि आपल्याला वाढवायचं नाहीये, आपल्याला ती कमीत कमी ठेवायचं. परंतु ऍट द सेम टाइम आपल्याला व्हिअर आउट पण कमी करायचं आहे, म्हणून आपण तिथं ऑइल वापरतो, ग्रीस वापरत नाही. सर, रिंग मध्ये ओ रिंग पण वापरतात का सर?
ओरिंग नाही वापरत. ओरिंग वेगळ्या. इथं ओरिंगचा संबंध नाही. इथं स्पेशल डिझाईन, जसं मी आता सांगितलं तुम्हाला तसं त्याची स्पेशल डिझाईन असते. कॉम्प्रेशन रिंगची डिझाईन आणि ऑइल कंट्रोल रिंगची डिझाईन, दोन्ही डिझाईन वेगळ्या वेगळ्या असतात. ओके, आणि त्याचं फंक्शन वेगळे आहेत आणि त्याची डिझाईन पण जसं आपल्याला पाहिजे तसे वेगळे वेगळे असतात. त्यात भरपूर टाइप्स आहेत अजून, पण sir. वेगळे असते. ओरिंगचा काही संबंध नाही तिथे. येस. Anybody having any doubt? कुणाला काही डाऊट आहे का अजून? If you don't have doubt, you can mark your attendance and you may leave. Okay, sir. Okay. Actually, I taken some lecture on the BE class also in the morning, and now continuously more than 1 hour 40 minutes on your class. So just I am exhausted. That is why I stopped here. Yeah. 10 minutes early. Pardon for that. Okay. Any doubts? Anybody? No, sir, we are leaving. Okay. You can leave. Thank you. Thank you. We'll stop over here. Thank you.